तो ये प्लेइंग 11 है। शिवशक्ति नागपुर, अजिंक्य देशमुख कैप्टन कम विकेट कीपर अजिंक्य देशमुख, 2 अजिंक्य देशमुख है। तेजस बोंद्रे, राहुल जोनवाल, अनिकेत काले, नितिन खरवड़े, विजय यादव, निहाल खान, असफर मिर्जा, बड़ा नाम है, हसनैन खान और अभी चौहान। दूसरी और बालाजी युवराज, शिवाना 11। आदर्श जबलपुर कैप्टन एंड विकेट कीपर ऋषि पंडित, check, सुमित hello. राणा, check, राहुल hello. रानीपुरा, धनंजय डीजे, सुंदरम सिकरवार, जितेंद्र जयस्वाल एक वेगवान गोलंदाज, पीयूष खुशावाहा, गौरव टोनी, शवाब परवेज आणि साहिल. शवाब परवेज, गौरव hello, टोनी, hello. check, जितेंद्र जयस्वाल yes, hello. हे 3 प्रमुख गोलंदाज राहणार आहेत ज्यांच्यावर खास नजरा असतील क्रीडा रसिकांच्या. तो मध्य प्रदेश टीम के 12th मैन यहाँ पे आ जाए प्लीज। तो 2 ओपनिंग बैटर आ चुके हैं मैदान के अंदर, निहाल और अभी। शिव शक्ति नागपुर, आरजे ओम विदर्भ से आते हैं और दोस्तों विदर्भ की एक अलग कहानी है। 11 जिलों का बना हुआ विदर्भ, और विदर्भ की कहानी 2017-18 और 2018-19 की रणजी ट्रॉफी जीतने के बाद विदर्भ की और लोगों ने देखना शुरू किया। महाराष्ट्र एक ऐसा राज्य है जहां पर विदर्भ, मुंबई और महाराष्ट्र ऐसी 3 रणजी ट्रॉफी फर्स्ट क्लास टीमें रहती हैं। और आज विदर्भ से आरजे ओम मेरे साथ उपस्थित हैं। हाइट में कम है, लेकिन जब माइक पर फाइट करते हैं तो आरजे ओम जो है ये एक ब्राइट फ्यूचर के धनी नजर आते हैं। ओम, आपका स्वागत है। और अंपायर विश्वनाथ लिंगायत, ग्राफिक्स के बारे में आरजे ओम मैं जरूर आपसे जानना चाहूँगा। नक्कीच खूप चांगलं ग्राफिक्स डिझाईन या स्पर्धेसाठी मोनार्कच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. आणि बॅटिंगसाठी सलामीची जोडी निहाल खान, नागपूरचा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला अभि चव्हाण दिसत आहेत. आणि ज्यांना पाहून समालोचन कक्षात समालोचन क्षेत्रात कामगिरी करतोय हरेश पांड्या सर यांच्या समवेत समालोचन करण्याची संधी PSPLच्या पहिल्या पर्वात मिळते आहे, हेही माझं भाग्य आहे. मजा येईल या मॅचमध्ये. क्रीडा रसिको, आपणा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. प्रतापजी, सरनाईक प्रीमियर लीग PSPLचं हे पहिलं पर्व क्रीडा रसिकांच्या भेटीला येत असताना राहुल रानीपुरा हे वेगवान गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये स्ट्रायकिंग एंडला निहाल पाहायला मिळतील. दुसरे पंच अमरजी साठे, खूप चांगली कामगिरी यांनी केली आहे. मागच्या काही वर्षात टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये अमरजी साठे पाहायला मिळत आहेत. याआधी आपण विश्वनाथ लिंगायत यांना पाहिलं. आणि मॅचमध्ये मजा येईल. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. पहली गेंद बहुत बढ़िया, अपील की जा रही है वहां पर स्ट्राइकर एंड के अंपायर के पास, और उन्होंने यहाँ पर बॉलर एंड के अंपायर ने कोई डाउट नहीं था, गोल्डन डक। पहली गेंद पर विकेट मिलता हुआ निहाल टीम को नहीं कर पाए खुशहाल, और आउट होकर वापस चल दिए, कॉट बिहाइंड दी स्टंप्स। विकेट मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. खुश नाही आहेत या निर्णयावर निहाल खान. ही खूप मोठी विकेट असू शकते. याच निहाल खानने खूप चांगली फलंदाजी मागच्या काही कालावधीत केली आहे, परंतु त्याला लवकर परतावं लागतंय. राहुल यांच्या खात्यात विकेट. निहाल खानचा खेळ समाप्त. 0 धावेंवर हा पहिला धक्का लागतोय या ठिकाणी महाराष्ट्र झोन 3 शिवशक्ती नागपूर या टीमला. आणि सर, प्रथमतः असं घडते महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये की महाराष्ट्राचे 3 संघ 3 झोनमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. बहुत सही बात आपने छेड़ी है। महाराष्ट्र एक महान राष्ट्र के रूप में देखा जाता है और पूरे भारत के क्रिकेट का मरकज ये महाराष्ट्र में केंद्रित है। देखिए किस तरह ये विकेट गिरा, कोई फुटवर्क नहीं था, पहली बॉल पर आंखें मूंद के खेलना चाहते थे, बॉल हवा में रही और विकेट कीपर आदर्श ने उसको कैच के रूप में मुकम्मल किया। कैप्टन भी है, विकेट कीपर भी है। कल हमने चरणजीत सिंह को देखा था, छत्तीसगढ़ झारखंड भंडारी ब्लास्टर्स के कैप्टन भी विकेट कीपर कम कैप्टन थे। और नए बैठ रहे अजिंक्य देशमुख, अज्जू के नाम से एडी। तो एक अज्जू है और एक एडी है, और एडी को एडी चोटी का जोर लगाना होगा। यहाँ पर शिवशक्ति नागपुर महाराष्ट्र जोन 3 पहली बार डेब्यू कर रही है ITCSF एफिलिएटेड टूर्नामेंट में। इस बार लोअर फुल टॉस बॉल बड़ी नजाकत के साथ उसे खेल दिया है। टाइमिंग बहुत लाजवाब और आउटफील्ड उससे भी फास्ट। पहला चौका। खूप चांगलं टायमिंग. फक्त टायमिंगच्या बळावर हा चौकार. खूप जणांपर्यंत बॉल हवेत जरूर होता, परंतु टायमिंग चांगलं होतं. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलं. बघा, फुटवर्कचा वापर केला.
बॅटचा फेस ओपन करत असताना आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची. नेताजी सुभाषचंद्र मैदानावर ही स्पर्धा रंगते आहे. टायमिंगच्या बळावर हा चौकार, फक्त हा बॉलला दिशा दिली. 4 रन खातं उघडते आहे शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन 3 या टीमचं. फुल टॉस बॉल थी, बराबर से उसको टाइम किया था. 4 for 1. राहुल की अगली गेंद इस बार थोड़ी धीमी और विकेटों के पीछे आदर्श ने बहुत अच्छा कलेक्ट किया, लेकिन यहाँ पर अब वाइड दी गई है अंपायर द्वारा. थोड़ा सा रुके, बॉल के मूवमेंट को समझा अंपायर ने, और लेंथ भले ही अच्छी थी, लाइन ने धोखा दिया है इस बार. 5 रन 1 विकेट के नुकसान पर शिव शक्ति नागपुर महाराष्ट्र जोन 3 कलम ने जोन 2 को देखा. आखिरी मुकाबले में उनको शिकस्त दी गई नई दिल्ली की पीटर फाल्कन दिल्ली द्वारा. कल उत्तर प्रदेश की रेड डेविल्स ये टीम ने ग्रुप को टॉप किया और क्वार्टर फाइनल में जगह बनाई. आज भी 2 टीमें क्वार्टर फाइनल में जगह बनाएंगी. शुरुआत हो चुकी है आज के दिन की. इस बार स्विच हिट और दौड़ने की जरूरत नहीं है. क्या लाजवाब लपेट लिया था. स्विच हिट 4 रन. बरोबर हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं. बॉलच्या लाईनमध्ये गेले आणि बरोबर जेव्हा बॅट जवळ बॉल आला त्यानंतर बॅट फिरवली आणि चौकार वसूल केलाय. हा ट्रेडमार्क फटका आहे अजिंक्य एडीचा. चौकार येतोय अमरावतीचा खेळाडू जो प्रतिनिधित्व करतोय आज विदर्भ अर्थातच महाराष्ट्र झोन 3 या टीमचं. शिवशक्ती नागपूर या टीमचं दुसरा चौकार आहे अजिंक्यच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर असं म्हणायला हरकत नाही पुनरागमन करते शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन 3. कम बैक करना होगा. पुनरागमन. 9 पर 1, 2 चौके लगे अब तक इस पारी में. राहुल कमेंट्री बॉक्स वाले छोर से अगली गेंद. इस बार बॉल हवा में रही थी, लेकिन बहुत तेजी से रनों को पूरा किया गया था. हम आभारी हैं प्रताप सरनाइक फाउंडेशन जो इस प्रतियोगिता के आयोजक हैं. ये टूर्नामेंट ITCSF के साथ अफिलिएटेड है. पावर्ड बाय वियंग अहेड, को पावर्ड बाय मारुति सुजुकी, नवनीत मोटर्स एंड होंडा, बेवरेजेस पार्टनर Cloud9, एनर्जी ड्रिंक पार्टनर Cloud9. 10 रन 1 विकेट के नुकसान पर आदर्श थोड़ा सा अपने खिलाड़ियों के साथ बात करते हुए और फुल टॉस बॉल और ये स्क्वायर ड्राइव 4 रन. केवल बल्ले के मुंह को खोलते हुए दिशा दी और ये शानदार 4. अभि चव्हाण जो बुलढाण्याचा खेळाडू आहे, खूप चांगला फटका स्क्वेअर ड्राईव्ह लगवत असताना या षटकातील हा तिसरा चौकार आहे. विसरून चालणार नाही की पहिल्या बॉलवर विकेट आली होती. फुल टॉस बॉल पुन्हा एक वेळ बॅटचा फेस ओपन करत असताना खूपच दर्जेदार स्क्वेअर ड्राईव्ह. टिपिकल लेदर क्रिकेटचा क्लास पाहायला मिळाला अभिच्या या फटक्यामध्ये. आणि लेदर क्रिकेट चांगलं खेळतो हा खेळाडू विदर्भ क्रिकेट असोसिएशनसाठी. 14 धावा धाव फलकावर आहेत. 1 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या षटकामधला. 3 बॉल 9 पर अजिंक्य एडी और अभी 1 बॉल 4. इस बार फिर से स्विच हिट. अब इसको कहते हैं हुकूमत. क्या जबरदस्त रबर स्टैंप लगा दिया स्विच हिट का और ये जन्नाटेदार 6. मनातलं स्वप्न डोळ्यांनी साठवलं. हा फटका नाही, हे तर या बॉलवर सोनं लुटलं. लाजवाब अप्रतिम स्विच हिट लगवत असताना अभि चव्हाण द डायनामिक स्पेशल षटकार या बॉलवर ठोकलाय अभिने. आणि पहिल्या षटकात पहिल्या बॉलवर विकेट येऊन सुद्धा 20 धावा वसूल करत असताना शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन 3 हा संघ. गोल्डन डक का शिकार हुए थे निहाल, लेकिन उसके बाद चौका, फिर वाइड बॉल, फिर चौका, फिर 1 रन, फिर चौका, फिर छक्का. किंग ऑफ रिंग ये यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम आज रही है शिवशक्ति नागपुर महाराष्ट्र जोन 3. हम आभारी हैं अप्रैल पार्टनर सावली क्रिएशन, बॉल पार्टनर 68, ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर क्रिक ब्रो, डिजिटल पार्टनर डीप डाइव, लाइव ब्रॉडकास्ट ग्राफिक्स पार्टनर मोनार्च, यूट्यूब लाइव ऑन tenniscricket.in और इवेंट मैनेज बाय अल्टीमेट इवेंट मेकर्स LLP. वी क्रिएट यू सेलिब्रेट. दोस्तों विदर्भ की अगर मैं बात करूं तो नागपुर शहर की खास बात करना चाहूँगा. संतरों की नगरी, और जहाँ से 0 माइल किलोमीटर गिनने की शुरुआत होती है और पूरे विदर्भ का रिप्रेजेंटेशन महाराष्ट्र जोन 3 में हमको देखने मिल रहा है. ओम क्योंकि विदर्भ से आते हैं वो हमें बताएंगे अकोला का कौन है, बुल्ढाना का कौन है, नागपुर का कौन है. लेकिन जब विदर्भ एक साथ आता है ना तो वाइब्रेंट विदर्भ ये देखने को मिलता है. धनंजय डीजे दूर वाले छोर से इस बार पहले शॉट और वाइड थी. बहुत बढ़िया अपर कट और गेंद चली जाएगी. अब जाकर रीले थ्रो आखिरी वक्त पर उस गेंद को अंदर धकेल दिया था और मेरे ख्याल से
वेरी गुड स्टॉप। ओम, मेरे ख्याल से चौका नहीं गया, भले आप एक रन भी बचाते हो और मैच का रिजल्ट अगर एक रन से निकलता है तो ये बचाया गया रन भी काम में आएगा। नक्कीच प्रत्येक धावेसाठीचं महत्त्व आहे या स्पर्धेमध्ये, कारण काल रात्रीचा सामना 1 बॉल 4ची गरज असताना तो षटकार आला होता. प्रत्येक धावेसाठी महत्त्व आहे या स्पर्धेमध्ये. मोठी स्पर्धा तुम्ही खेळतात. डीजे की ये गेंद एक हाथ से पुल कर दिया था, मिस टाइम और यहां पर आउट। जैसे ही शॉट खेला पता चल गया था कि उनका टाइमिंग सही नहीं था, एक हाथ से शॉट की फिनिशिंग आधे अधूरे मन से, और यहां पर शिवशक्ति नागपुर महाराष्ट्र झोन 3 का दूसरा विकेट। नक्कीच हा दुसरा धक्का अजिंक्य देशमुख एडीच्या रूपेने लागतो आहे. पुल करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा बाउंड झाला हा बॉल धनंजय डीजेचा, आणि त्याचमुळे जाळ्यात अडकले आहेत अजिंक्य देशमुख एडी. 22 धावांवर हा दुसरा धक्का. 5 बॉलमध्ये 11 धावा काढून अजिंक्य निराश होऊन मैदानाच्या बाहेर परतत आहेत, आणि पुन्हा एक वेळ पुनरागमन करत असताना मध्य प्रदेश हा संघ या लढतीमध्ये. बहुत जबरदस्त टीम है, युवराज बालाजी शिवान्या, और एक हाथ से वो शॉट खेला था। तारीफ करना चाहूंगा यहाँ पर गेंदबाज धनंजय डीजे की, छाती की ऊंचाई तक अतड़ियों पर आक्रमण था उस गेंद का, हिटिंग द डेक, और दायरे के अंदर एक बढ़िया कैच सोमेन द्वारा। 22 पे 2। विदर्भ और मध्य प्रदेश दोनों बाजू बाजू में, मेरे ख्याल से नागपुर से एक 70-75 किलोमीटर पर मध्य प्रदेश की सीमाएं शुरू होती है। नए बल्लेबाज राहुल जोनवाल। ओम, राहुल जोनवाल से क्या उम्मीद की जाएगी? सिनियर बॅटर आहेत या टीमचे. इस बार पीछे खेला है, फाइनल लेग पर फील्डर मौजूद है। पावर प्ले के 2 ओवर में जहां 22 रन अब तक बने हैं, 2 विकेट भी गिरे हैं, अच्छी बात है। राहुल जोनवाल खेल रहे हैं 0 पर, अभी चौहान खेल रहे 2 बॉल 10 पर। अजिंक्य देशमुख आउट हुए 5 बॉल 11 बनाकर। राहुल जोनवाल यांची चर्चा जर केली तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक खेळाडू आहेत, महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत, आणि एक सिनियर बॅटर आहेत या टीमचे. यहां पर गैप में खेल दिया और ये 4 रन। दौड़ने की जरूरत नहीं है, बहुत खूबसूरत अंदाज में बॉल के पेस का उपयोग किया, लेकिन अंपायर अब उसे लेग बाय दे रहे हैं। रन चाहे बैट से आए चाहे पैर से आए, रन आने जरूरी है। नक्कीच दिशा देण्याचा प्रयत्न होता, पायावर आदळतोय हा बॉल, हाईट फॅक्टर असू शकतो, आणि लेग स्टंप मिसही करत होता, त्यामुळे लेग बाईटचा इशारा. चौकार, हलकीशी अपील होती गोलंदाज धनंजय डीजे कडून, परंतु वेगवान गोलंदाजी करत असताना धनंजय डीजे या षटकात आतापर्यंत एकूण जर पाहिलं तर 6 रन आलेत, त्यापैकी लेग बाईटच्या 4 धावा, 1 विकेट सुद्धा या खात्यात या षटकामध्ये. इस बार पुल किया है, इस बार भी मिस टाइम है, और एक आसान सा कैच। तो ये बड़ी बात है। युवराज बालाजी शिवन्ना 11 मध्य प्रदेश एक और विकेट चटकाने में कामयाब रहे, आउट होकर वापस चल दिए राहुल जोनवाल। ऋषि ने कैच लिया, और तीसरे विकेट का पतन यहां पर। पहला विकेट 0 पर, दूसरा 22 पर, तीसरा 26 पर। 7 बॉल में 22 रन की पार्टनरशिप सबसे बड़ी पार्टनरशिप रही है अब तक अजिंक्य और अभी के बीच, लेकिन यहाँ राहुल जोनवाल खाता नहीं खोल पाए। ऋषी पंडित यांचा चांगला झेल, उन्हाची तीरप असताना बघा पूल करण्याचा प्रयत्न, याही वेळी वेगाने बीट केलं धनंजय डीजेने, ज्या वेगाची चर्चा या आधीच्या बॉलवरही केली. उंच गेला हा बॉल आणि खाली आला तर ऋषी पंडित बॉलच्या खाली होते. धनंजय डीजेच्या खात्यात ही दुसरी विकेट आणि तिसरा फलंदाज गमावलाय शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन या टीमने. 3 फलंदाज गारद झालेत, धावसंख्या 26ला 3. पुनरागमन करत असताना मध्य प्रदेश हा संघ, चांगली गोलंदाजी. पुनरागमनाला क्रिकेटमध्ये महत्त्व आहे. अभि चव्हाण 2 बॉलमध्ये 10 वर खेळत आहेत. अनिकेत काळे न्यू बॅटर बॅटिंगसाठी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरचे खेळाडू, उजव्या हाताचे फलंदाज, एक दमदार अष्टपैलू आहेत, आणि आज टीमची जबाबदारी मोठी आहे. मराठवाडा आणि विदर्भाचे खेळाडू या झोनमध्ये खेळत आहेत, आणि आणखी एक मराठवाड्यातला खेळाडू इन ॲक्शन दिसेल आता अनिकेत काळेच्या रूपाने. ओ यहाँ पर बोल्ड धनंजय डीजे, डायनेमिक धनंजय, डैशिंग धनंजय और डेडिकेटेड धनंजय. नजर हटी, दुर्घटना घटी, प्लेड ऑन हो गए. 4था विकेट. नक्कीच 4 फलंदाज बाद झाले आहेत, आणि आता अडचणी वाढत असताना शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन 3 या टीमच्या धनंजय डीजे एकाच षटकात येतात आणि 3 विकेट घेऊन जात आहेत. ज्या पहिल्या षटकात एक चांगला स्टार्ट 20 धावांचा दिल्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये पुनरागमन, प्लेड ऑन, बॅटची इनर एज आणि यष्ट्यांवर जाऊन आदळला हा बॉल. फुटवर्कचा अभाव होता आणि त्यामुळे हा बॉल स्टंपवर जाऊन आदळला. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न
26 धाबा, 4 गडी बाद. संकटाचे आता आभाळ दाटले टीमवर आणि या संकटातून काढण्यासाठी टीमचे कर्णधार बॅटिंगसाठी आले आहेत. अजिंक्य देशमुख अर्थातच अज्जू, हेही अमरावतीला बिलॉंग करतात. अजिंक्य देशमुख एडी, अजिंक्य देशमुख अज्जू हे दोन्ही खेळाडू एकाच टीममध्ये खेळत आहेत. शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन 3 या टीममध्ये. शिव शक्ति नागपुर टीम को शक्ति दिखानी होगी, लेकिन शक्ति के साथ संयम भी दिखाना होगा. गैर जिम्मेदाराना स्ट्रोक्स, आज उनका विकेट गिरने पर मजबूर कर दिया है. धनंजय की तारीफ करूंगा, कम खर्चा फुल चर्चा, 1 ओवर 2 रन 3 विकेट और स्कोर है 26 पर 4. अभी चौहान की बल्लेबाजी के ऊपर नजरें रहेंगी. नए बॉलर है जितेंद्र. मध्य प्रदेश की मैं बात करूं तो एक से बढ़कर एक शहर मध्य प्रदेश ने दिए. भोपाल कहिए, इंदौर कहिए, ग्वालियर कहिए या फिर जबलपुर कहिए, रतलाम, एक से बढ़कर एक. और खजुराहो के मंदिर के लिए मध्य प्रदेश, इंदौर के खजराना गणपति के लिए, सतना के कैक्टस गार्डन के लिए मध्य प्रदेश. और टूरिज्म में वाकई में इट्स अ मिस्ट्री ऑफ मध्य प्रदेश. जितेंद्र जायसवाल उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज आहेत जे मध्य प्रदेश राज्यातील साल्लोरला बिलॉंग करतात आणि सालोर एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध आहेत मध्य प्रदेश राज्यात. जितेंद्र जयस्वाल, लेदर क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स आहे जितेंद्रकडे. यहां पर स्विच इट, व्हाट अ शॉट. मतलब मुझे ऐसा लगता है कि स्विच इट की कोचिंग अगर वो शुरू करेंगे तो वहां पर उनके पास भी 100 स्टूडेंट आ जाएंगे. आवडीचा फटका आहे. लेदर क्रिकेट चांगलं खेळतात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मागच्या 2-3 वर्षात या युवा खेळाडूने छाप टाकली आहे. हा रिव्हर्स स्वीप बघा, स्विच इट बघा, हँड आय कोऑर्डिनेशन बघा आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना बघा. षटकार या बॉल ठोकलाय अभि चव्हाणने. हा आसमानी फटका दाखवलाय अभि चव्हाणने. बुलढाण्याचा खेळाडू आहे आणि बुलढाण्यात चव्हाण पॅटर्न अभि चव्हाण या नावाने ओळखला जातो. तो बुल्डाना की आन बान शान अभी चौहान. और अभी चौहान को अच्छा स्कोर खड़ा करने के लिए खड़े रहना होगा. 3 गेंदों में 16 बनाकर खेल रहे. 32 पर 4. भव्य स्वागत किया गया है वहां पर जितेंद्र जायसवाल का. इस बार बेहतर बॉल स्नॉटर थी, ऊपर की तरफ उठ, बहुत बढ़िया तरीके से गेंदों पर नियंत्रण रखा है. मध्य प्रदेश की मैं बात करूं तो इंदौर, भोपाल, ये शहरों में क्रिकेट काफ़ी खेला जाता है. बहुत कम लोगों को पता होगा सलमान खान, अनिल कुंबले और राहुल द्रविड़ तीनों की पैदाइश इंदौर की है. और इंदौरी पोहा आप अगर एक बार खा ले सुबह सुबह, पेट भर जाता है भाई. 32 पे 4. और यहाँ पर इंदौरी पोहा तो कभी भी खा लेंगे. यहाँ विकेट खाने आए हैं और 4 विकेट अब तक ले लिए हैं यहाँ पर. आणि सध्या या मॅचमध्ये शिवशक्ती नागपूर टीमला जर पलटवार करायचा असेल तर तरी पोहा खावा लागेल, कारण नागपूरमध्ये तरी पोहा सुद्धा फेमस आहे. यस, तरी असेल तर मजा येते. मैं भी अभी कुछ दिन पहले खा चुका हूं. इस बार एक और स्विच इट. एक चीज कभी कभी ओम ऐसा भी हो जाता है कि अगर आपका जो मेन स्ट्रोक ऑपोजिट टीम को पता चल जाए तो वो आपको अकॉर्डिंगली बॉलिंग भी करते हैं. तो अभी चौहान इस बार वो रिजल्ट नहीं दे पाए और मेरे ख्याल से एक कमबैक बॉल जायसवाल की रही है. 33 पर 4. जितेंद्र जयस्वाल एक खूप मचलेला गोलंदाज आहे. तो फलंदाजांचे बारकावे ओळखतो. यावेळी रिव्हर्सचा प्रयत्न होता. बॅटची लवकर सांगितलं होतं, सूचित केलं होतं की बॅटला स्पर्श केला या बॉल. 1 रन या आधीच्या बॉलवर. इस बार तगड़ा शॉट है. स्ट्रोक खेलने के बाद जमीन पर देखा उन्होंने और गेंद को आसमान में सैर सपाटे पर भेज दिया 6 रनों के लिए. व्हाट अ शॉट. 39 फॉर 4. अफलातून 6. नक्कीच हा फटका नाही तर कॅप्टन अज्जूने गोलंदाजाच्या आत्मविश्वासावर केलेला प्रहार आहे. समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, मागचा पाय वाकवत असताना नंतर मागे बघितलं जसं टायमिंग झालं आणि सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड डिस्पॅच केलाय अजिंक्यने. षटकाराने खातं उघडलंय. टीमचे कॅप्टन सुद्धा आहेत आणि आज कॅप्टन पदाला साजेसा खेळ करावा लागेल. अज्जू की शुरुआत, प्रोजेक्टेड स्कोर 87 का नजर आ रहा है, जो बढ़िया कहा जाएगा. धीमी गेंद इस बार बल्ले को स्वाइप करते हुए बॉल गई थी वाइडिश
मिड विकेट पर जहां 1 रन मुकम्मल किया, 4 विकेट के नुकसान पर स्कोर है 40। पहला विकेट शून्य पर, दूसरा 22, तीसरा 26, चौथा 26 और पिछले 14 रन ओम काफी जल्दी बने हैं। अजिंक्य 2 बॉल 7 और अभी 5 बॉल 16। अजिंक्य और अभी ये दोनों को अब टीम को यहाँ से एक कम से कम 70 तक ले जाना होगा। नक्कीच 14 धावा, पहिल्या षटकात 20 धावा आल्यानंतर याही षटकात धावा येत आहेत आणि या षटकात विकेट जाऊ दिली नाही हे महत्वाचं. ओह क्या रैम्प शॉट खेला है भाई, तबीयत खुश करने वाला ये लेफ्ट स्वीप और ये वैभवशाली चौका. इम्प्रोमाइजिंग स्ट्रोक, खूप चांगल्या प्रकारे कलात्मक फटका पाहायला मिळतोय. 128.8 इतक्या वेगाने हा बॉल टाकला होता आणि फक्त जो बॅटवर बॉल घेतला, दिशा दिली, मनगडाचा वापर केला, हा फटका नाही तर विदर्भाच्या या खेळाडूची गर्जना आहे. तो यहां पर अब ड्रिंक्स इंटरवल. तीन ओवर 44 रन, 4 विकेट. पहले 2 ओवर में देखे तो 22 रन बने थे और उसके बाद वाले 2 ओवर में 1 ओवर में 22 यहाँ पर. तो जितेंद्र 1 ओवर में 17 रन दिए, धनंजय 1 ओवर 2 रन 3 विकेट, राहुल 1 ओवर 20 रन और 1 विकेट. धनंजय ने जो बचाया था वो जितेंद्र ने वहाँ पर खर्चा कर दिया. अब यहाँ से अगले 3 ओवर में ओम आप क्या स्कोर उम्मीद करते हैं? ज्या प्रकारे बॅटिंगमध्ये तेजस बोंद्रे, नितीन खरवाडे, विजय यादव हे जे 3 प्रमुख बॅटर आहेत, बॅटिंगमध्ये डेप्थ आहे टीमच्या आणि याच सरासरीने खेळत राहिले तर 88 होतात, परंतु मला वाटते ही टीम त्यापेक्षा जास्त धावा करू शकते. ती क्षमता आहे, कारण हे दोन्ही बॅटर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. मिडल ऑफ द बॅट बॉल निघत आहेत. तेजस बोंद्रे, नितीन खरवाडे हे 2 चांगले फिनिशर या टीमकडे आहेत. यंगस्टर आहेत, मोठ्या स्पर्धांचा तितका एक्सपिरियन्स नाही आहे. तेजस बोंद्रे सातत्याने महाराष्ट्रातल्या काही मोठ्या स्पर्धा खेळतोय. नितीनसाठी ही स्पर्धा मोठी आहे. आतापर्यंतची हायलाईट बघा, पहिल्या बॉलवर विकेट आली होती, त्यानंतर हा फुलटॉस बॉल सॉफ्ट हँडने खेळत असताना इनसाइड आउटचा प्रयत्न, चौकार, त्यानंतर रिव्हर्स स्वीप, हा फटका चांगला होता. कॉन्फिडन्स वाढला या फटक्याने एडीचा. त्यानंतर अभि चव्हाण स्क्वेअर ड्राईव्ह, गॅप शोधत असताना पॉईंटला चौकार, रिव्हर्स स्वीप. आज काय फटके लगावलेत अभिने. पुल करण्याचा प्रयत्न, स्टिकरवर हा बॉल लागला, झेल पकडला ऋषीने. राहुल जोनवाल बॅटिंगसाठी आले, ते लेग बाईटचा चौकार, त्यानंतरच्या बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न, बॉल स्टिकरवर लागला, विकेट आली. ह्या सर्व हायलाईट्स आतापर्यंत दाखवल्या जात आहेत. पुन्हा एक ऋषीचा चांगला कॅच, अनिकेत काळे प्ले डाऊन झाले, मोठी विकेट होती. अभि चव्हाणने तो शो सुरूच ठेवला, तो थांबला नाहीये. त्याने रिव्हर्सचे चांगले फटके लगावले. त्यानंतर अजिंक्यने एक समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खूप मोठा फटका लगावला. हा इम्प्रोमायझिंग स्ट्रोक, गुडघा टेकवत असताना खूप चांगल्या प्रकारे इम्प्रोमायझेशन पाहायला मिळालं आणि चौकार या बॉलवर. आपण आतापर्यंत स्कोरची चर्चा करत होतो. हरेश सरांना सांगेल की बॅटिंगमध्ये डेप्थ आहे. ही टीम 88 तर करूच शकते, परंतु ही टीम 90च्या पारही जाऊ शकते. 17च्या सरासरीने जर धावा आल्या तर, आणि त्या धावा करण्याची क्षमता या टीमकडे आहे. 6 बॉल में 18 की पार्टनरशिप. नए ओवर की शुरुआत, धनंजय डीजे बहुत बढ़िया गेंद, स्टंप को फूंक मारती हुई विकेट कीपर के हाथों में सेटल हुई. धनंजय का काम ही है रनों को रोकना. अगर मुझे स्पीड ब्रेकर बनना है तो मैं बनकर दिखाऊंगा, ये उन्होंने दिखाया है. 44 पे 4, रन रेट 13.89, 6 बॉल 20. अभी चौहान 3 बॉल 7, अजिंक्य जी देशमुख. धीमी गेंद दी और इस बार पुल कर दिया इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क, और ये झकास 6. काय फटका होता यावेळी. धन्यवाद. 105.1 किलोमीटर प्रति घंटा वेगाने टाकलेला बॉल, स्लोवर वन पिक केला आणि बॉल मैदानाच्या बाहेर टिक केला 6 धावांसाठी. अजिंक्य देशमुख एडीने पुष्पराज स्टाईलमध्ये हा फटका लगावलाय. कॅप्टन सांगतोय मैं झुकेगा नाही झाला. 50 धावा पूर्ण होत आहेत. शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन 3 या टीमच्या. षटकार आलाय 4थ्या षटकातील दुसऱ्या बॉलवर. आयुष्यात 2च रस्ते आहेत, जे आहेत ते सहन करा, नाही तर मग बदलण्याची धमक ठेवा. इस बार भी मिड ऑन की ओर खेला है. धनंजय की गेंदबाजी पर वो पहला चौका लगा है, ये बात हमें भूलनी नहीं चाहिए. पहले ओवर में 3 विकेट लिए थे, लेकिन आज का मॉडर्न क्रिकेट और बॉल जो है 6 हिट का, ये बॉलिंग के लिए भी काम में आ रहा है और बैटिंग के लिए तो बहुत ज़बरदस्त बॉल है. लंबा ट्रैवल करता है 6 हिट, आपकी बैटिंग को करता है फिक्स हिट. बॉल का नाम है 6 हिट. और मिस्टर 6 हिट भी पीछे बैठे हैं. 51 धावा धाव फलकावर, 4 गडी बाद.
हाफ टैकर बॉल क्लोज टू द बॉडी, पुल कर दिया, मिड विकेट पर जाती हुई गेंद हाथ से बॉल छूटी, 1 रन और जोड़ दिया जाएगा। कुल योग 52 रन 4 विकेट के नुकसान पर शिव शक्ति नागपुर महाराष्ट्र जोन 3। वाकई में पूरा नागपुर ओम ऐसा लग रहा है कि इस वक्त हल्दीराम के मिठाई काउंटर पर संतरा बर्फी की डिमांड बढ़ गई होगी। नक्कीच डिमांड वाढली असेल आणि या खेळाडूंची डिमांडही वाढली आहे. फिल्डिंग पोझिशन, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, एक वाईड लॉंग ऑफ, लॉंग ऑन थोडासा वाईड आहे. ऑन साइडला शॉट ऑन पुल, अजिंक्य देशमुखचा वार, नो बॉल प्लस आलाय PSPL विदर्भी टोला षटकार. What a shot by Ajinkya Deshmukh, the captain. तारीफ करनी होगी अज्जू की. और यहाँ पर ये नो बॉल फ्री हिट. कर्नल CK नायडू भारत के पहले सिक्सर किंग, और उनकी एक बात करेंगे. सबमरीन बॉल धनंजय DJ इस ओवर में ऑफ कलर. मुझे याद है जब विदर्भ क्रिकेट एसोसिएशन के मैदान पर मैंने मेरा पहला ईरानी कप का मैच किया, बड़ौदा वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया, बिल्कुल स्टेडियम के पीछे की तरफ CK नायडू साहब की एक चौक पर मूर्ति लगी हुई है. और हो सकता है कहीं ना कहीं उसी से प्रेरणा लेकर अजिंक्य देशमुख ये प्रतियोगिता खेलने के लिए आया है. वाइट बॉल के लिए अब यहां पर डिसीजन रिव्यू सिस्टम. इट्स अ फेयर डिलीवरी और रिव्यू गंवा दिया है बैटिंग करने वाली टीम ने. अनिकेत काळे आखिरी बल्लेबाज रहे थे जो 0 पर आउट हुए, और 59 for 4 DJ. ओवर पिच बॉल दी और जगह पर खड़े खड़े एक्स्ट्रा कवर की तरफ कैद तो छूटा, और वहां पर दोहरा नुकसान होते होते बच गया. दौड़ रहे 1 को 2, 2 को 3 में तब्दील करने जा रहे हैं. वहां पर दौड़ना हमें आता है. अरे भाई, जोन नागपुर से 0 किलोमीटर माइल की शुरुआत होती है. दौड़ने में शर्म कैसी, दौड़ते रहो. माइल हमारे हैं और माइल्स के जरिए ही हम स्माइल्स लाएंगे. नक्कीच पूर्ण विदर्भ मराठवाड्याची नजर या मॅचवर असणार आहे, कारण मराठवाडा आणि विदर्भाचे खेळाडू या टीममध्ये खेळत आहेत. शवाब परवेजकडनं झेल सुटला, त्यानंतर हे टीम बघा रिले फिल्डिंगचा प्रयत्न पाहायला मिळतोय. धावा वाचवल्यात का यासाठी बाउंड्री चेक होते, परंतु ही पार्टनरशिप चांगली झाली आहे. लगातार 4 विकेट आल्यानंतर हे पुनरागमन पाहायला मिळते शिवशक्ती नागपूर या टीमचं, अर्थातच महाराष्ट्र झोन 3 या टीमचं. 3 धावा या बॉलवर, म्हणजेच काय 1 धाव वाचवली आणि प्रत्येक ती धाव महत्त्वाची आहे. हा 6वा मॅच आहे स्टेट वाईज ग्रुपमधला. 62 धावा, 4 विकेट, 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 15.50च्या सरासरीने 13 बॉलमध्ये 36 धावांची पार्टनरशिप, ज्यामध्ये अजिंक्य 8 बॉलमध्ये 23 वर खेळत आहेत. कॅप्टन पदाला साजेसा केला आणि दुसऱ्या बाजूला अभि चव्हाण साथ देत आहेत या पार्टनरशिपमध्ये. 5 बॉलमध्ये तेही 11 वर खेळत आहेत. ही पार्टनरशिप किती महत्त्वाची होती या डावात? 13 गेंदों में 36 की पार्टनरशिप. आखिरी विकेट 26 पर गिरा था, और अगर अगले 1 ओवर तक कोई विकेट नहीं गिरता तो फिर आखिरी ओवर में लाइसेंस और फिर बाउंड्री आना बाकी है. तो मेरे ख्याल से एक परफेक्ट स्टेज सेट हो जाएगा. हमारे तमाम दर्शक जो tenniscricket.in पर हमारे साथ जुड़े हैं उनका हार्दिक स्वागत. PSPL सीजन 1 में दुनिया की सबसे बड़ी क्रिकेट ब्रॉडकास्टिंग यूट्यूब चैनल 22 लाख की तरफ वो प्रगति कर रहे हैं. और ये हमारे लिए बहुत खुशी की बात है कि हाल ही में संतोष नानेकर को ITCSF के डिजिटल प्रमुख के रूप में नियुक्त किया गया. स्कोर है 62 पे 4. 5वें ओवर की शुरुआत होगी और इसको अंजाम करेंगे गौरव टोनी. और टोनी के सामने वहां पर है नागपुर का धोनी अजिंक्य जी देशमुख. 8 बॉल 23 नाबाद. फुल टॉस बॉल बड़े आराम से इसको खेला है, मिड विकेट की तरफ 1 रन लिया. ओम, यहाँ पर 4 और 6 की स्लॉग ओवर में हम बात करेंगे, लेकिन अगर 1 वाला मौका है तो उसको भी खोना नहीं चाहेंगे शिवशक्ती नागपुर. आणि तेच प्रयत्न चालू ठेवले. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले. जिथे धावा आहेत तिथे धावा घेतल्यात, कारण दोन्ही फलंदाज एकमेकांसोबत भरपूर क्रिकेट खेळलेत, त्यामुळे ते
कम्युनिकेशन चांगलं आहे. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये यस नो वेट हे कॉल चांगल्या प्रकारे ते देत आहेत. धावसंख्या 63 होते आहे. मध्य प्रदेश क्रिकेट मागच्या काही कालावधीत सुरुवातीला हलक्या बॉलचं क्रिकेट खेळायचं, लाईट वेटेड बॉल. परंतु मागच्या 2-3 वर्षात जर पाहिलं तर मध्य प्रदेशसुद्धा आता हेवी वेटेड बॉलनी क्रिकेट खेळते आणि त्याचा फायदा त्यांना होतोय. इस बार स्विच हिट मारने गए और ये नो बॉल. अब इसकी उम्मीद नहीं थी लेकिन नो बॉल दिया गया है अंपायर विश्वनाथ लिंगायत. और क्या वजह हो सकती है नो बॉल की? रनअप में प्रॉब्लम हो सकती है या फिर जो हवा चल रही है उसके साथ थोड़ा आगे खींचा चला जाता है बॉलर, लेकिन नुकसान जरूर हुआ है. एक्स्ट्रा की तरफ अगर हम तवज्जो करें, 8 एक्स्ट्रा, 5 लेग बाय, 1 वाइड और 2 नो बॉल. प्री हिट बॉल है. इस बार फ्रीड की बॉल इनसाइड आउट, लाजवाब शॉट, वहां पर अपने आप को झोंक दिया था. क्या जबरदस्त क्षेत्र रक्षण यहां पर है. युवराज बालाजी शिवान्या के लिए पीयूष थे वहां. क्या डाइव मारी है, कलाबाजी लगाते हुए. बॉलीवुड के स्टंटमैन भी शर्मा जाए ऐसे ही उन्होंने छलांग लगाई, चौका बचाया. 66 पे 4, 5वां ओवर. स्विच इट, और जो स्ट्रेंथ है वही वीकनेस बन सकती है. वहां पर कैच छूट गया, मुश्किल था. कमर के बल झुकते हुए आगे आकर कैच करना आसान नहीं है, लेकिन ओम मेरे ख्याल से PSPL एक ऐसी टूर्नामेंट है जहां आपकी बॉलिंग बैटिंग लगभग तमाम टीमों की अच्छी है. फील्डिंग एक्स फॅक्टर बन सकता है. नक्कीच फिल्डिंग खूप महत्त्वाची राहणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये प्रत्येक टीमला चांगल्या गोष्टी कराव्या लागतील. Cloud9 जे या स्पर्धेमध्ये आमचे एनर्जी ड्रिंक पार्टनर आहेत आणि खेळाडूंना एनर्जी देण्याचं काम करतायत, या स्पर्धेला एनर्जी देण्याचं काम करतायत. या षटकात गौरव टोनी, मॅन फ्रॉम नरसिंगपूर मध्य प्रदेश, चांगली गोलंदाजी करत असताना समोर आहेत विदर्भातील अमरावतीचे अजिंक्य अज्जू देशमुख, कॅप्टन आहेत शिवशक्ती नागपूर या टीमचे. गौरव टोनी पुन्हा एक वेळ गोलंदाजी ट्रॅकवर. अब ये स्ट्रोक है भाई, खतरनाक और खूंखार प्रहार गेंद के ऊपर, बॉल मैदान के बाहर. 6 रन. स्लॉटमध्ये आला आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर प्लॉटमध्ये पाठवलाय 6 धावांच्या. कॅप्टन पदाला साजेशी बॅटिंग, कॅप्टनी नॉक खेळत असताना फलंदाज अजिंक्य अज्जू देशमुख. टोनी की धीमी गेंद और यहां पर चल दिया. देखिए उन्हें पता था मैंने निक कर दिया है और कॉट बिहाइंड के रूप में वो चलते बने. एक और विकेट का पतन, लेकिन क्या भव्य पार्टनरशिप यहां पर हमें देखने को मिली है. 47 रनों की. 18 बॉलमध्ये 47 धावांची भागीदारी पाहायला मिळते. अज्जू आता बाद होत आहेत आणि 73 धावांवर हा या ठिकाणी या लढतीमध्ये 5वा धक्का लागतो आहे शिवशक्ती नागपूर या टीमला. गौरव टोनी हिशोब बरोबर करत असताना या आधीच्या बॉलवर विकेट, त्यानंतरच्या बॉलवर अजिंक्यचा खेळ समाप्त. परंतु एक खूप चांगली इनिंग. 11 बॉलमध्ये 30 धावा. सुमित राणा यांनी कॅच पकडला. गौरव टोनीच्या खात्यात विकेट जाते. ॲक्शन रिप्ले. कमी गतीने टाकला हा बॉल. 111.1 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने हा बॉल टाकला होता. या आधीचा बॉल 122च्या गतीने टाकला, त्यावर षटकार आला. त्यानंतरचा बॉल लेंथ थोडीशी मागे, बोटं फिरवली, फिंगर रोल केली आणि विकेट आली अज्जूची. बॅटिंगसाठी नागपूरचा सिक्सर किंग तेजस बोंद्रे येत आहेत. ये विकेट ने थोड़ी राहत जरूर दी है क्योंकि बहुत खतरनाक हो चुके थे. अज्जू देशमुख अब आ चुके हैं, तेजस बोंद्रे. और मुंबई मडगांव तेजस एक्सप्रेस जिस तरह दौड़ती है वैसे ये तेजस को तेजस्वी पारी खेलनी होगी. 47 रनों की शराकत खत्म होती हुई 4 चौके 5 छक्के इस पारी में अब तक लगे हैं. बहुत बढ़िया बल्लेबाजी शिवशक्ति नागपुर टीम, शर्मा साहब की टीम है. बहुत ज़बरदस्त प्रदर्शन महाराष्ट्र जोन 3 की शिवशक्ति नागपुर द्वारा. लेकिन दूसरी ओर हम तारीफ करना चाहेंगे युवराज बालाजी शिवान्या की. इस बार 1 रन और 1 काफ़ी होगा. 5 ओवर के बाद 74, 5 विकेट के नुकसान पर अच्छा ओवर रहा. वहाँ पर गौरव टोनी 1 ओवर 12 रन और 1 विकेट. अब ओम ऐसा है कि राहुल ने 1 ओवर किया है, धनंजय ने 2 किए, जितेंद्र ने 1 किया है, गौरव ने 1 किया है. आपको क्या लग रहा है, राहुल या जितेंद्र में से कोई एक बॉलिंग के लिए आएगा?
दोनों ने खर्चीली गेंदबाजी की है या फिर कोई बड़ा सरप्राइज देखने को मिल सकता है आखिरी ओव्हर में? 5 षटक 74 धावा आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या सरासरीने 88 धावा बनवू शकतात. अगदी रास्त प्रश्न आहे आपला. मला वाटतं टीम मॅनेजमेंट जितेंद्रकडे जाऊ शकते, कारण स्लॉग ओव्हरमध्ये जितेंद्रकडे गोलंदाजी करण्याचा एक्सपिरियन्स आहे. शवाब परवेजचा एक ऑप्शन आहे या टीमकडे, असं नाही की ऑप्शन नाही आहेत, परंतु कदाचित जितेंद्र जयस्वालकडे जातील की मग शबाब परवेजकडे जातील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तेजस बोंद्रे जे शेवटच्या षटकात स्लॉग हिट मोठमोठे फटके लगवण्यासाठी ओळखले जातात, फिंच हिटर आहे त्या टीमचे, आणि आज जो प्लॅटफॉर्म पाहिजे होता तेजसला तो प्लॅटफॉर्म सेट आहे. गरज आहे त्या रुळावरून आता गाडी कशी धावेल. शिव शक्ति नागपुर के कलर की मैं तारीफ करना चाहूँगा. उनके टी शर्ट का कलर संक्रांत में आसमान में उड़ती हुई पतंग के कलर की तरह है. आंखों को ठंडक देने वाले रंग इस प्रतियोगिता में सावली क्रिएशंस द्वारा सुंदरम सिकरवार, क्या सिकरवार बना पाएंगे अपने नाम पर शनिवार? नए ओवर की पहली गेंद फुल टॉस बॉल थी, 1 रन जरूर मुकम्मल किया. अभी चौहान ये अच्छे फॉर्म में चल रहे हैं और यहाँ पर दूसरे की दौड़ लगा चुके हैं. रनिंग बिटवीन द विकेट बहुत बढ़िया, रनिंग भी अच्छी थी, टर्निंग भी अच्छी थी. जो मिले ले लो, क्योंकि हम हैं शिव शक्ति नागपुर. नक्कीच एक्स्ट्रा बाउंड जो जज करता आलेला नाही आहे विकेट किपरला, आणि त्याचमुळे जी एक धाव होती त्या ठिकाणी दुसरी धाव मिळाली. जजमेंट चुकलं. 2 धावा स्ट्रायकिंग एंडला तेजस बोंद्रे. सेट बॅटर अभि चव्हाण स्ट्राईकवर आला होता, परंतु दुसरी धाव नाकारली नाही. प्रत्येक वेळी टीमसाठी काय गरजेचं आहे हे महत्त्वाचं आहे. सेट बॅटर स्ट्राईकवर थांबू शकला असता, आणि कित्येकदा आपण पाहतो ते सिनियर खेळाडूंकडनं सेट जो आहे तो थांबतो खेळपट्टीवर स्ट्रायकिंग एंडला. इस बार खेला है विकेटों के पीछे, रन जरूर मिलने वाला है. अंपायर अमर साठे अपनी जगह से थोड़ा सा शफल हुए हैं और अब जाकर लेग बाय उन्होंने सिग्नल की. तो जो भी रन बन रहे हैं मेरे ख्याल से 5 विकेट पर 77 एक अच्छा स्कोर माना जाएगा. एक बड़ी जो पार्टनरशिप अभी और अजिंक्य के बीच हुई वो निर्णायक पार्टनरशिप रही थी. कल हमने देखा पूजेश कापू ने जिस तरह से रात में पार्टनरशिप रखी थी अकबर अली के साथ में और दिल्ली ने जीत हासिल की थी. इस बार स्टंप टू स्टंप बॉल अपील. देर रात जो दर्शक नहीं थे वो मैं बताना चाहूँगा, यहाँ पर रेफरल लिया गया है और थर्ड अंपायर डिसाइड करेंगे. कल रात को मनीष राठी को 3 विकेट के लिए मैन ऑफ द मैच अवार्ड दिया गया, लेकिन मनीष राठी ने कहा कि अकबर अली जो हमारी टीम के खिलाड़ी थे उन्होंने 4 6 लगाए वरना हम जीतते नहीं थे. उन्होंने अपना अवार्ड अकबर अली के नाम पर इनायत कर दिया. तो ये एक बहुत बड़ी खेलदिली वाली भावना कल इस प्रतियोगिता में देखने को मिली. आणि कमी खेळाडू आहेत असे क्रिकेटमध्ये जे आपल्याला मिळालेला अवॉर्ड इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या खेळाडूसोबत शेअर करतात किंवा त्याला देतात, कारण त्यांना जाण असते की आपण या खेळाडूमुळे मॅचेस जिंकलोत. डिसिजन पेंडिंग आहे. TV अंपायरकडे हा निर्णय पाठवला आहे. संजयजी भालेराव सर. नॉट आऊटचा इशारा येतोय. रिव्ह्यू लॉस्ट. मध्य प्रदेश या टीमने रिव्ह्यू गमावला आहे. आदर्श सिंग कॅप्टनची थोडंसं टेन्शन वाढवणारी गोलंदाजी झाली होती मधल्या काही षटकात, परंतु आता पुनरागमन करते टीम मध्य प्रदेश. 78 for 5. शिकरवार की ये गेंद इस बार फुल टॉस थी और 1 और 2 में तब्दील किया. मेरे ख्याल से टीम के कोच और ओनर इस बात पर भी नजर रखे होंगे एक्स्ट्रा कितने दिए और फुल टॉस बॉल कितने किए गए हैं. बहुत बढ़िया ग्राफिक्स मोनार्च के आप देख रहे हैं. 6 की बॉल हो, tenniscricket.in का लाइव हो और मोनार्च के ग्राफिक्स हो, तो मुझे ऐसा लगता है कि गंगा जमुना सरस्वती के त्रिवेणी संगम की तरफ बात बन जाती है. ये होंडा एक्टिवा दी जाएगी बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर और बेस्ट इमर्जिंग प्लेयर को. 2 टूर्नामेंट चल रहे हैं. एक ऑल इंडिया ओपन जहां 21 लाख 11 लाख इनाम है और एक मीरा भाईंदर और ठाणे हाफ जहां पे 5 लाख 3 लाख इनाम है. सुबह के सेशन में हम मीरा भाईंदर हाफ देखते हैं और शाम के सेशन में ऑल इंडिया ओपन 80 पे 5. एटी for 5 लास्ट ओवर इन प्रोग्रेस. आखिरी 2 गेंदे. शिकरवार की फुल टॉस बॉल और उस बॉल के ऊपर किया प्रहार, गेंद को कर दिया बाहर. बल्लेबाजी सदाबहार. लाजवाब षटकार. PSPL षटकार.
कदाचित साहेबांना शुभेच्छा देणारा षटकार, फुल टॉस आणि त्यावर बनलेत बॉस. तेजस बोंद्रेचा हा वार आणि बॉल केलाय आउट ऑफ द पार्क. प्रेक्षक गॅलरीमध्ये फुल टॉस वर षटकार. सिक्सर किंग है तेजस. 86 फॉर 5 जो 88 की हम बात कर रहे थे दूसरे ओवर के बाद प्रोजेक्टेड स्कोर व्हाट 86 फॉर 5 लास्ट बॉल सुंदरम शिकरवार की एक गेंद वहां पर रुकी, रन जरूर पूरा किया है, यानी कि जो 87 की हम बात कर रहे थे वो जरूर हुए हैं. और एक मेरे ख्याल से जो अंपायर्स है वो पारी को समाप्त करने की घोषणा करेंगे. इट्स एन ओवर ये कह के और अजिंक्य देशमुख 11 बॉल 30. ये कहानी है प्रोटीन, कार्बोहाइड्रेट्स और विटामिन बराबर शिवशक्ती नागपूर में. बॅटिंग कार्डचा जर विचार केला तर निहाल खातं उघडू शकले नव्हते. राहुल यांचे शिकार बनले. अजिंक्य देशमुख एडी खास करून 5 बॉलमध्ये 11 धावा. अभि चव्हाण 11 बॉलमध्ये 24 धावा काढून नाबाद राहिले. राहुल जोनवाल खातं उघडू शकले नाही आहेत. धनंजयच्या खात्यात ती विकेट होती. अनिकेत काळे प्ले डाऊन झाले. धनंजयची ती विकेट होती. अजिंक्य देशमुख अज्जूने एक खूप चांगली इनिंग साकारली आहे. 11 बॉलमध्ये 30 धावा, कॅप्टनी नॉक. तेजस बोंद्रे 6 बॉलमध्ये 13 धावा, फिनिशिंग टच देण्याचं काम केलं. 10 एक्स्ट्रास आले आहेत. अतिरिक्त धावा 10 आहेत, त्यापैकी 7 लेग बाईज, 1 वाईट, 2 नो बॉल. गोलंदाजीमध्ये राहुल 1 षटक, 20 धावा, 1 विकेट. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर 5 बॉलमध्ये 20 धावा खर्च केल्या. धनंजय डीजे 2 षटक, 20 धावा, 3 विकेट खात्यात आहेत. जितेंद्र जयस्वाल 1 षटक, 17 धावा, विकेटलेस. गौरव टोनी 1 षटक, 12 धावा, 1 विकेट. या षटकात धावा कमी आल्या होत्या. सुंदरमने सुद्धा अखेरच्या षटकात चांगलीच गोलंदाजी केली. 12 धावा खर्च केल्या, कारण अखेरचे षटक कधी सोपं नसते. पहिली विकेट 0, दुसरी विकेट 22, तिसरी विकेट 26, चौथी विकेट 26. लगातार त्या विकेट आल्या, परंतु त्यानंतर एक मोठी पार्टनरशिप 47 धावांची आणि 73 धावा बनवता आल्या आहेत. 88 धावा धावफलकावर, 73 धावावर 5वी विकेट, 88 धावा धावफलकावर. जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी जुळत आहेत या स्पर्धेचे एक लोकप्रिय अँकर विनीतजी देव. क्या मैच देखिए, हमें 89 का टारगेट दिया गया है. क्या ये टारगेट चेस होगा ये तो कुछ देर में हमें पता चलेगा, लेकिन आज की पहली 2 टीम्स ग्राउंड पर अपनी दावेदारी पेश कर चुकी हैं. अब हमें बढ़ना है अगली मैच के टॉस की ओर, जो कि मैच का टॉस यहां पर होगा इन बिटवीन हरियाणा पंजाब यानी ड्रीम हरियाणा रॉयल्स और तेलंगाना स्पॉट ऑन स्पोर्ट्स के बीच. इनके कैप्टन को मैं स्टेज पर जरूर बुलाना चाहूंगा, लेकिन उनके साथ हमारे मैच रेफरी और हमारे मैस्कॉट बिट्टू बॉस को मैं सबसे पहले यहां पर बुलाना चाहूंगा टॉस के लिए. सर प्लीज आ जाइए. कैन वी हैव बोथ द कैप्टन्स? आ जाइए प्लीज, कैप्टन्स भी बीच में आ जाइए. हमारे साथ कैप्टन है हरियाणा पंजाब ड्रीम हरियाणा रॉयल्स की ओर से और तेलंगाना स्पॉट ऑन स्पोर्ट्स. आप दोनों कैप्टन्स का स्वागत है. फिलहाल ये टॉस कॉइन हमारे पास है मैच रेफरी के पास. एक तरफ है प्रताप सरनाइक फाउंडेशन और दूसरी तरफ है PSPL. चलिए, हरियाणा और तेलंगाना, चलिए आप कॉल कीजिएगा. चलिए, तेलंगाना टीम कॉल कर रही है. बिट्टू बॉस के पास ये कॉइन है. एक तरफ प्रताप सरनाइक फाउंडेशन, दूसरी तरफ PSPL. चलिए देखते हैं बिट्टू बॉस. ओहो, ये देखिए बिट्टू बॉस पूरी तरह से लाइमलाइट लेते हो. बिट्टू बॉस, टॉस करने के लिए आना है भाई. हाँ हाँ बिल्कुल, एक्साइटमेंट बढ़ चुकी है मैच की, तो टॉस की तरफ हमें बढ़ना है. चलिए, टॉस कॉइन तेलंगाना कॉल कर रहे हैं. PSPL का कॉल है और PSPL ही कॉल आया है, तो तेलंगाना ने टॉस जीत लिया है. थैंक यू सो मच बिट्टू बॉस. फिलहाल मैं कैप्टन के साथ थोड़ी बात कर लूं. विनिंग कैप्टन यहाँ पे आ जाइए सर. सबसे पहले तो कॉन्ग्रेचुलेशंस, एक नई लीग, एक नया जज्बा, एंड देन एंटरिंग अ न्यू अरीना. व्हाट इज द टीम फीलिंग एट द मोमेंट? अभी तो बहुत खुशी हो रही है. फर्स्ट मैच है, मेहनत करेंगे.
क्या लगता है अब तक का जो अपने हाल देखा है, कल के मैचेस कुछ देखे, आज का एक जो मैच चल रहा है वो देख रहे हैं, क्या करना चाहेंगे? टॉस आपने जीता है, फील्डिंग करना चाहेंगे। फील्डिंग करना चाहेंगे। क्या लगता है टीम कॉम्बिनेशन कैसा बैठा है इस नई लीग के लिए? अभी तो तेलंगाना के लिए बहुत अच्छा कॉन्फिडेंस लेवल है और टूर्नामेंट भी बहुत अच्छे पैमाने पे, इसलिए पूरी कोशिश करेंगे कि एकजुट होके खेलेंगे। फर्स्ट मैच है इंशाल्लाह। एक तरफ जहां हरियाणा की बात करें हम, तो कहीं ना कहीं तेलंगाना प्लेयर्स फिलहाल एक नया कुछ एक रूप लेकर आए हैं, शायद ज़्यादा प्लेयर्स की जानकारी नहीं होगी, लेकिन इस नए टैलेंट को साथ लेकर चलेंगे तो इस लीग में कहां तक जाकर देखते हैं खुद को और खुद की टीम को? क्वालिफाई होने का तो फर्स्ट एक कॉन्फिडेंस लेवल लेके चले हम लोग, उसके बाद आगे का देखेंगे कंपलसरी। चलिए, ऑल द बेस्ट। यहां पर अब मिल जाते हैं सर, टॉस हारे हैं लेकिन जज्बा नहीं, बैटिंग कर रहे हैं पहले। फिलहाल तो स्कोर बोर्ड देख सकते हैं आप, 88 का स्कोर पहली मैच में हमें देखने मिला है। कहां तक लगता है आपकी टीम कहां तक पहुंच सकती है? ज़्यादा से ज़्यादा स्कोर करेंगे, 90 या 85 इतना स्कोर। 85-90 कल तक भी हमने देखा था, कल का जो मैच हमने देखा था हैट्रिक देखने मिली, कुछ प्लेयर्स ने 50 प्लस स्कोर किए। आपकी टीम में भी वैसे प्लेयर्स हैं, बहुत तगड़े तगड़े प्लेयर्स हैं जो दूर दूर तक गेंद को भेज सकते हैं। क्या लगता है टीम कॉम्बिनेशन कैसा है इस PSPL के लिए? कॉम्बिनेशन बहुत अच्छा है, सभी प्लेयर एक दूसरे को जानते हैं अच्छे से और सभी एक दूसरे के साथ खेलते हैं हर एक टूर्नामेंट, तो कॉम्बिनेशन बनाकर तो आए हैं, बाकी देखते हैं गेम में क्या होगा। क्या लगता है तेलंगाना टीम कहाँ तक देखते हैं आप उनको? जब इनकी टीम कॉम्बिनेशन को देखा होगा, शायद आपने कहीं खेलते हुए भी इनको देखा होगा, इस नई लीग में पहली मैच उनके सामने है, क्या क्या जज्बा लेकर आपकी टीम अब ग्राउंड पर उतरती हुई दिखेगी हमें? यही जज्बा करेंगे कि कम ज़्यादा से ज़्यादा रन बनाए ताकि इनको चेस करने में बाद में दिक्कत हो, और यही कोशिश करेंगे कि ज़्यादा से ज़्यादा रन बनाएं। चलिए, तो एक दूसरे से हाथ मिला लीजिएगा, कंपटीशन पूरी तरह से तैयार है। ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स। थैंक यू सो मच। थैंक यू। तो यस, थैंक यू सो मच। बढ़ेंगे हम इस सेकेंड हाफ की तरफ, जो पहली मैच चल रही है। यहाँ पर इंटर स्टेट की ये मैचेस चल रही है, 89 का टारगेट है। फिलहाल यहाँ पर प्रेजेंटेशन पार्टी से टॉस बताती ये है कि तेलंगाना ने टॉस जीता है और फील्डिंग का निर्णय लिया है। बढ़ते हैं फिर एक बार हमारे कॉम बॉक्स की ओर। धन्यवाद. नमस्कार क्रीडा रसिको, स्वागत आपणा सर्वांचं पुन्हा एक वेळ सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रतापजी सरनाईक स्पोर्ट फाउंडेशन प्रस्तुत प्रताप सरनाईक प्रीमियर लीगचा हा थरार. बालाजी युवराज शिवन्या 11 या संघासमोर 89 धावांचं आव्हान आहे. प्रताप सरनाईक फाउंडेशन प्रेझेंट प्रताप सरनाईक प्रीमियर लीग एफिलिएट बाय टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया ITCSA, पावर्ड बाय विहांग अहेड, को पावर्ड बाय मारुति सुजुकी, नवनीत मोटर्स अँड होंडा, बेवर्ज पार्टनर Cloud9, एनर्जी ड्रिंक पार्टनर Cloud9, अप्रियल पार्टनर सावली क्रिएशन, बॉल पार्टनर सिक्सिट बॉल, ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर क्रिक ब्रो आणि ऑफलाईन स्कोरिंग पार्टनर आहेत आमच्या प्राजक्ता देसाई, डिजिटल पार्टनर डीप डाईव्ह, लाईव्ह ब्रॉडकास्ट ग्राफिक्स पार्टनर मोनार्कचं खूप चांगलं काम पाहायला मिळते. यूट्यूब लाईव्ह ऑन tenniscricket.in, इव्हेंट मॅनेजमेंट बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन 3 आणि बालाजी युवराज शिवन्या 11 या दोन संघादरम्यान आजच्या ग्रुपमधील हा पहिला सामना रंगतो आहे. दुसरा मॅचचा टॉस झाला. टॉस जिंकत असताना तेलंगणा टीमने बॉलिंगचा निर्णय घेतला. त्या टीमच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल आपल्याला हरियाणा अँड पंजाब, ड्रीम हरियाणा रॉयल्स विरोधात तेलंगणा. मजा येईल त्याही मॅचमध्ये, परंतु या मॅचमध्ये मजा येण्याच्या दाट शक्यता आहेत. मराठवाडा विदर्भाचं लक्ष आहे, दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशचं लक्ष या लढतीवर लागलेलं असणार आहे. ITCFचं महत्त्वाचं योगदान आहे महाराष्ट्र झोनची ही तिसरी टीम आणण्यासाठी, कारण महाराष्ट्रातील 2 टीम आतापर्यंत येत होत्या, परंतु मराठवाडा आणि विदर्भातील खेळाडूंना हरेश सर तितका चान्स मिळत नव्हता. या ITCFच्या या निर्णयाकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? बहुत बोल्ड डिसीजन. आज हमारे ITCSF के जो अध्यक्ष है सम्माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, इनके नेतृत्व में आज ITCSF ने वर्ल्ड क्लास टूर्नामेंट डिलीवर किया 31 मार्च से 5 अप्रैल. और महाराष्ट्र जोन 1 अभिजीत दरेकर सर, इन्होंने उस टूर्नामेंट को कामयाबी का जामा पहनाया. और विदर्भ का क्रिकेट ये दुर्लक्षित रहा है टेनिस क्रिकेट में, लेकिन अब विदर्भ मुख्य प्रवाह में आ चुका है. आदर्श सिंग आले आहेत बॅटिंगसाठी. कॅप्टन विरोधात कॅप्टन, रनआउटचा चान्स आहे. पहिल्याच बॉलवर समोर टाकलेला बॉल, ऑन ड्राईव्हचा प्रयत्न होता. सुरुवात डॉट बॉलने खूपच चांगली फिल्डिंग अशफर मिर्झा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अशफर मिर्झा सुद्धा बॅटिंगमध्ये होते, हे विसरून चालणार नाही आहे. डॉट बॉलने सुरुवात. अजिंक्य अज्जू देशमुख
टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय हा बॉल. इतका खाली राहिला की बॅटर बरोबर विकेट किपरला सुद्धा बीट केलं या बॉलने. असमतोल उसळी. 109.60 का ये स्पीड था. अजिंक्य देशमुख एक ऑलराउंडर है और कप्तान भी है. जब आपका कप्तान ऑलराउंडर हो तो वो बहुत सारे तजुर्बे ये टीम के लिए ला सकता है. और आज अजिंक्य देशमुख जिस तरह से 2 डॉट बॉल की है, प्रेशर में डाला है युवराज बालाजी शिवन 11 मध्य प्रदेश को. कमी गतीने टाकलेला बॉल, बॅकफुट पंच, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खराब बॉल, समाचार आलाय चौकार आणि खातं उघडते आदर्श सिंग परिहार आणि युवराज शिवन्य 11 मध्य प्रदेश संघाचं. आदर्श सिंह परिहार क्या ऑन द राइज उन्होंने एक्स्ट्रा कवर के ऊपर से उस गेंद को मानो चाटा रसीद किया हो. और ये अच्छी शुरुआत है आदर्श सिंह परिहार जिनके क्रिकेट को पूरा मध्य प्रदेश रहा है निहार. और उनको बहुत अच्छा क्रिकेट दिखाना होगा क्योंकि वो स्वयं कैप्टन भी हैं. और जिस तरह मध्य प्रदेश के जबलपुर में धुआंधार वाटरफॉल का पानी नीचे बहता है, वैसे आज रन बहाने पड़ेंगे आदर्श सिंह परिहार और टीम को. नक्कीच जबलपूरचे खेळाडू आहेत. संपूर्ण मध्य प्रदेशचं लक्ष या मॅचवर आहे. महाराष्ट्राच्या मराठवाडा विदर्भाचं लक्ष या मॅचवर आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला. समाचार बॉस बनलेत आदर्श आणि आसमानी ठोकलाय वार. आलाय या बॉलवर षटकार. 2 खराब बॉल आणि त्यावर बरसलेत आदर्श. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार. क्या जबरदस्त बेस बॉल हिट. फुल टॉस बॉल थी, बल्लेबाज के कॉन्फिडेंस को बढ़ाने वाली वो गेंद. और ये छक्के ने वहां पर छक्के छुड़ा दिए. अजिंक्य देशमुख अभी तक मैच जीते नहीं है. शिव शक्ति नागपुर यहाँ पर हल्के में मध्य प्रदेश को नहीं ले सकते. हृदय प्रदेश है भारत का. और वहाँ से आते हैं आदर्श सिंह परिहार. 10 रन बने हैं. और एक और खास बात मोनार्च की, आप देखिए फील्ड प्लान बताया जा रहा है ग्राफिक्स में. एक्सेलेंट ग्राफिक्स बाय मोनार्च. 10 विदाउट लॉस. समोर खेळलाय मिडॉन आतमध्ये आणि मिडॉनच्या हातातच सोपवलाय हा बॉल. थोडासा कमी गतीने टाकला आणि त्या कमी गतीने टाकलेल्या बॉलवर जाळ्यात अडकले आदर्श सिंग परिहार. या आधीचे 2 बॉल खराब होते, परंतु त्यानंतर कॅप्टन अजिंक्य अज्जूचा हा पलटवार आहे आणि समोरच्या टीमचा सेनापती गारद आहे. बहुत बढ़िया गेंद. वेरिएशन लाए थे आदर्श सिंह परिहार. पावर प्ले का ओवर है, वो चाहते थे कि पहले 12 गेंदों में हम 35-40 रन बना लें, लेकिन असफर मिर्जा वहाँ पर खड़े थे. ये असफर नहीं, ये अफसर है, फील्डिंग का अफसर, जिसने कैच ले लिया और चलता कर दिया कैप्टन आदर्श सिंह परिहार को. बहुत आसान कैच और पहला झटका लगता हुआ 10 के योग पर. यहाँ पर युवराज बालाजी शिवान्य 11 को जब आउट होकर आ चुके हैं आदर्श जबलपुर. कॉट बाय असफर मिर्जा, बोल्ड बाय अजिंक्य जी देशमुख. नए बैटर है राहुल. राहुल येत आहेत न्यू बॅटर. राहुल यांनी पहिल्या षटकात गोलंदाजी केली होती. विकेट पहिल्या बॉलवर प्राप्त केली होती. आता बॅटिंगसाठी आले आहेत. 31 बॉलमध्ये 79 ची गरज. उजव्या हाताचे फलंदाज. ग्राफिक्स डिझायनिंगची आपण चर्चा करतो. मोनार्कच्या माध्यमातून खूप चांगलं वर्क राहिलंय मागच्या काही स्पर्धांमध्ये आणि टेनिस क्रिकेटचा स्तर उंचावतोय, त्यामध्ये मोनार्कचं सुद्धा योगदान आता वाढतंय. 10 धावा, 1 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी आहे. 1 षटकार 1 चौकार आल्यानंतर वापसी पुनरागमन करत असताना कॅप्टन अजिंक्य देशमुख. रिव्हर्सचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक होता. टर्न झाला, बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला बीट करून फलंदाज राहुलला. माहिती होतं राहुलला की बॉल पडल्यानंतर बाहेर जाणार आहे. तसाच फटकाही खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट होत आहेत. पहिलं षटक समाप्त. 10 धावा, 1 गडी बाद. कशा प्रकारे पाहतात हरीश सर या षटकाकडे? 30 गेंदों में 79 रन चाहिए. एक अच्छा ओवर. अजिंक्य ने वहाँ पर हिम्मत नहीं आ रही. पहले 2 बॉल डॉट, फिर उसके बाद वाले 2 बॉल वाकई में दुस्वप्न, चौका छक्का, लेकिन उसके बाद वाले 2 बॉल डॉट जिसमें 1 विकेट. अजिंक्य देशमुख कमबैक करना जानते हैं. अगर दोनों टीमों को कंपेयर करें, शिव शक्ति नागपुर ने पहली पारी में बैटिंग करते हुए 4 चौके 6 छक्के जड़े थे. उसके जवाब में पहले ओवर की समाप्ति पर दूसरी पारी में 1 चौका 1 छक्का जड़ा है. यानी कि मोमेंटम बरकरार है. अगर पावर प्ले के दूसरे ओवर में यहाँ से 12-15 रन और आ जाते हैं तो मैच का टेम्पो बन जाएगा. लेकिन यहाँ पर शिव शक्ति नागपुर की भी मैं तारीफ करना चाहूँगा. तो इम्पैक्ट प्लेयर मेरे ख्याल से एक्टिवेट किया गया है. शिव शक्ति नागपुर
इस वक्त बॉलिंग कर रही है राहुल रानीपरा 0, ऋषि 0, आउट हुए आदर्श जबलपुर। कर्तव्य रक्षक येत आहेत नागपूरचे वेगवान गोलंदाज ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये 10 धावा, 1 गडी बाद, वेग आहे कर्तव्यकडे आणि मागच्या काही कालावधीत चांगली गोलंदाजी सुद्धा त्याने केली आहे. पहिला बॉल भन्नाट वेगाने फ्लाय स्लिप मध्ये शॉर्ट थर्ड मॅन फ्लाय स्लिपमध्ये रनआउटचा चान्सही मिस केलाय. थोडासा समोर पडला हा बॉल. प्रयत्न चांगला होता परंतु अभि चव्हाण थोडासा आणखी चांगला प्रयत्न करू शकले होते असते का हा प्रश्न आहे. सुरुवात डॉट बॉलने या षटकाची. ऋषी आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही खेळाडूंचं अजून खातं उघडणं बाकी आहे. कर्तव्य रक्षक पुन्हा एक वेळ दिशा देण्याचा प्रयत्न. हाई बॉल भन्नाट वेगाने विकेट कीपरकडे चाललाय. असं वाटलं की ज्या प्रकारे या बॉलला खेळण्याचा प्रयत्न होता लेफ्ट इज राईटचा प्रयत्न ऋषी यांचा. 2 बेहतरीन गेंद और इस बार तो बहुत फास्ट बॉल की थी और वो भी लेग स्टिक की लाइन वाली बॉल फुलर लेन की. अच्छी शुरुआत करते हुए रक्षक द्वारा 1 विकेट पर 10. उजव्या हाताचे फलंदाज आहेत ऋषी. आणखी एक वेगवान बॉल मिड ऑफ आतमध्ये आहे. रनआउटचा चान्स आहे. धाव नाकारली आहे. अज्जू टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. लीड करत असताना टीमला महत्त्वाची पोझिशन आहे मिड ऑफ. बॅटिंगमध्ये धावा आल्या, गोलंदाजीमध्ये 1 विकेट आहे अज्जूच्या खात्यात. आता फिल्डिंगमध्ये स्वतःला मिड ऑफच्या पोझिशनमध्ये ठेवतोय. एक महत्त्वाचा रोल निभावतो टीमसाठी. बहुआयामी प्रतिभा जिसको कहा जाता है क्रिकेट में, ऐसे खिलाड़ी है अज्जू देशमुख और इस ओवर में अब तक कोई रन बन नहीं पाया है. यावेळी ऑन साइडला गुडघा टेकवत बॉल वाईडिच लॉंग ऑनला पाठवलाय. रन मिळतायत 4. सीमा पार चौकार. फलंदाज ऋषी चौघडते खातं या चौकाराने. खराब बॉल थी. पावर प्ले में आप ये गेंद कर नहीं सकते. 3 अच्छी गेंद, लेकिन बाद में अगर हम देखें तो ऋषि ने वहाँ पर काउ कॉर्नर के ऊपर से वो बेहतरीन स्ट्रोक खेल दिया है. वहाँ पर ये दूसरा चौका इस पारी का. स्कोर 1 विकेट के नुकसान पर 14 करते हुए रक्षक के सामने अब मोर्चा खोलता हुआ ऋषि. 4 बॉल 4 नॉट आउट, 26 गेंदे 75 रन. 26 मध्ये 75 ची गरज. एक खराब बॉल त्याच्यावर बरसले फलंदाज ऋषी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते. धाव फलकावर 14 धावा. रिव्हर्स स्विच हिट टायमिंग टक टका टक बॉल पाठवलाय आता सीमा पार. ऋषीच्या बॅट मधून अल्टी पलटी कल्टी षटकार. जबरदस्त गेंदबाजी के परखच्चे उड़ा दिए उस स्विच हिट पर. अभी चौहान अगर कर सकते हैं तो मैं उसकी फोटोकॉपी कार्बन कॉपी बन सकता हूं. और वो बेहतरीन शॉट के जरिए अब यहाँ पर इस पारी का ये दूसरा छक्का और स्कोर 20 रन 1 विकेट के नुकसान पर. बराबर से चेस चल रहा है. पहले ओवर में रन कमाए थे, लेकिन इस ओवर में बढ़िया शुरुआत है. नक्कीच पहिल्याही षटकात 10 धावा आल्या होत्या आणि अशीच पोझिशन. 2 बॉल डॉट आल्यानंतर 1-4 1-6 आला होता. याही षटकात तसंच घडते. शेवटचा बॉल बाकी आहे. चांगली वापसी या मॅचमध्ये बालाजी युवराज शिवन्या 11 मध्य प्रदेश या संघाची. आणखी एक रिव्हर्सचा प्रयत्न. अपील हलकीशी या बॉलवर. नकार येतोय पंचांकडून. डॉट बॉलने षटक समाप्त होताना दिसते. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 20, 1 गडी बाद. याही षटकात आल्या 10 धावा. पहिल्याही षटकात आल्या होत्या 10 धावा. फक्त या षटकात विकेट गेली नाहीये. हा बघा रिव्हर्सचा प्रयत्न होता. दूर टाकला बॅटर पासून बॉल. याला म्हणतात डोकं वापरणं. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला कर्तव्य रक्षकने. बहुत बढ़िया कर्तव्य परायणता का परिचय देते हुए कर्तव्य रक्षक. उन्हें पता है मेरा काम है कर्तव्य करना और किए गए कर्तव्य की रक्षा करना, इसीलिए मैं कर्तव्य रक्षक हूँ. उन्होंने 10 रन दिए. पावर प्ले के स्टैंडर्ड को अगर मैं देखता हूँ तो 2 और 20 रन ये रीजनेबल है. इकोनॉमी रेट अच्छा है. 1 विकेट भी लिया हुआ है आदर्श, जो कि खतरनाक बैटिंग कर रहे थे. इस वक्त दोनों टीमें लगभग बराबरी पर मुझे नज़र आ रही है, लेकिन अगले 2 ओवर में तस्वीर साफ हो सकती है. नक्कीच स्टेट वाईज ग्रुपमध्ये जो खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहील त्या खेळाडूसाठी ब्रेझा मारुती सुझुकी ही कार भेट म्हणून देण्यात येईल. आणि कुठला तो खेळाडू असणार आहे, खास करून अनेकदा आपण पाहिलं की प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी अनेक ऑलराऊंडर खेळाडू ते लीडर बोर्डमध्ये अग्रस्थानी असतात. कदाचित तो अष्टपैलू असू शकतो, गोलंदाज असू शकतो, फलंदाज असू शकतो. PSPLचं हे नवं पर्व आहे ज्याचा आम्हाला गर्व आहे. आणि बघा गर्व का नाही वाटावा करा. चिमुकले सुद्धा हा क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी येत आहेत. आणि सोबत पाण्याची बॉटलही आणली आहे. म्हणजे काय,
तर मॅचचा पूर्ण थरार पाहूनच आज घरी जायचं आहे. अगदी त्यांच्यासमोर हे चिमुकले. फुलर लेनचा बॉल अजिंक्य देशमुख आलेत. अज्जू गोलंदाजीसाठी पहिला बॉल फुलर लेनचा होता. 1 धाव या बॉलवर मिळते. लगेच थ्रो केला अशफर मिर्झाने. 109.9 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने टाकलेला हा बॉल. अजिंक्यचा प्रवास मागच्या काही 2 सीझनमध्ये चर्चेचा झाला आहे. खूप चांगली मेहनत घेतली या खेळाडूने मागच्या 2 पर्वात आणि स्वतःला सिद्ध केलं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. लाईट वेटेड बॉल, हेवी वेटेड बॉल दोन्ही प्रकारचं क्रिकेट अज्जू चांगलं खेळत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेळत आहेत. लिडिंग एज बॅटच्या वरची कड. क्षेत्ररक्षक मागच्या बाजूला जात असताना कर्तव्याने रक्षक केली आहे. कर्तव्य रक्षकने झेल पकडलाय आणि ऋषी पंडितचा खेळ समाप्त झालाय. दुसरी विकेट अजिंक्य देशमुखच्या खात्यात. बहुत चतुराई भरी गेंदबाजी. उन्हें पता था बल्लेबाज लेग साइड पर बहुत स्ट्रांग है. उन्हें न्योता दिया गया था स्वीप करने का, लेकिन उन्हें कहा पता था कि बराबर से एज लगा नहीं है. करते हुए रक्षक हाल ही में एक अच्छा ओवर किया था और पीछे की तरफ जाते हुए बहुत बढ़िया कैच के जरिए यहाँ पर दूसरे विकेट का पतन होता हुआ ऋषि पंडित कॉट करते हुए रक्षक बोल्ड अजिंक्य जी देशमुख और आउट होकर वापस चल दिए 7 बॉल में 10 रन बनाकर. दूसरा झटका नए बल्लेबाज है सुमित येत आहेत न्यू बॅटर बॅटिंगसाठी, परंतु अजिंक्यच्या खात्यात ही दुसरी विकेट आहे मॅचची. सुमित राणा उजव्या हाताचे फलंदाज आणि अजिंक्य जर हा सामना शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन 3 या टीमने जिंकला तर सामनावीराचे प्रबळ दावेदार होत आहेत. कारण 30 धावा आधी, त्यानंतर आता दुसऱ्या डावात 2 विकेट. फिल्डिंग चांगली केली आहे. मुझे ऐसा लग रहा है कि अगर मैच जीता दिया और क्वार्टर फाइनल में अगर रात को क्वालिफाई हो गए तो अजनी चौक से हिस्लोप तक एक जुलूस निकाला जाएगा ओम भाई. नक्कीच तसा अमरावतीचा खेळाडू आहे आणि चर्चा आहे खेळाडूची बुलढाण्यापासून तर नागपूरपर्यंत गडचिरोलीपर्यंत होईल विदर्भामध्ये. पुन्हा एक वेळ चांगला लेग ब्रेक पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारे वळण प्राप्त करत असताना अजिंक्यबद्दल आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगेल. 96.8 किलोमीटर प्रति घंटा वेगाने हा बॉल टाकला. सुरुवातीला हा खेळाडू जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळात आला तर हा एक मध्यम गती गोलंदाज होता. आता तो स्पिनर बनलाय. आणखी एक फुलर लेनचा बॉल सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय. खराब फिल्डिंग, परंतु बॅकअप येते अस्पर मिर्झा यांचं. मिर्झा नेहमीच टीमसाठी एक चांगलं काम करतात. एक टीम मॅन आहे अस्पर मिर्झा. कभी कभी आपकी फील्डिंग से आप पूरी टीम को मुतासिर करते हैं और उस प्रकार का खिलाड़ी है. 2 विकेट के नुकसान पर 22 बने हैं. अजिंक्य देशमुख की जो वो फ्लेक्सिबिलिटी है उसको मैं सलाम करता हूं. मध्यम तेज गति गेंदबाज से फिरकी गेंदबाज. रिवर्सचा प्रयत्न, गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त बनतील प्रेक्षक. बॉल चाललाय आता डीप बॅकवर्ड पॉइंट. थर्ड मॅनच्या मधोमध सीमा पार. रन येत आहेत 4. PSPL चौकार. बहुत उम्दा यहाँ पर स्विच हिट का स्ट्रोक खेला गया है. रन के मामले में पीछे पड़े हुए थे, लेकिन अब आगे आने का प्रयास किया जा रहा है और वो स्विच हिट देखते ही बनना था. हरी घास के ऊपर गुदगुदी कराता हुआ वो चौका रतलामी सेव की तरह तीखा भी और नमकीन भी. नक्कीच नमकीन बॅटिंग करावी लागेल मध्य प्रदेश टीमला. इंदोरी पोहाची चव चाखावी लागेल मध्य प्रदेश टीमला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्वाईप करण्याचा प्रयत्न होता बॅटला. एक चांगला डॉट बॉल. अजिंक्य देशमुखचा स्पेल. 2 षटक 16 धावा, 2 विकेट त्यांच्या खात्यात आहे. बॅटिंगमध्ये परफॉर्मन्स, कॅप्टनने गोलंदाजीमध्ये परफॉर्मन्स दिलाय आणि एक कॅप्टन कशा प्रकारे भिडला पाहिजे समोरच्या टीमला ते सेनापतीने दाखवलंय या टीममध्ये. 3 षटक 26ला 2. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 63 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट 21 का है, लेकिन उसको मत देखिए. आपको एक अच्छा ओवर चाहिए जहां 20-22 रन आ जाएं. और सबसे बड़ी बात यह है कि 18 बॉल में हर तीसरी गेंद पर एक बड़ा स्ट्रोक मारना ही मारना है, चाहे 4 चाहे 6, लेकिन मारना पड़ेगा. अजिंक्य जी देशमुख 2 और 16 रन 2 विकेट. वहाँ पर करते हुए रक्षक 1 ओवर 10 रन. और ये पूरा परिवार यहाँ पर है. बच्चे क्रिकेट देख रहे हैं, पापा मोबाइल पर मैसेज भेज रहे हैं और मैसेज रिसीव कर रहे हैं. पारिवारिक शो ये बढ़िया नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान. और इस वक्त हम सूर्यास्त की ओर बढ़ रहे हैं. सूर्यास्त के समय अगर आप थकान महसूस कर रहे हैं तो Cloud9 इंस्टेंट एनर्जी जरूर इसका प्राशन करें. 3 ओवर का खेल हुआ है तो ड्रिंक्स इंटरवल भी चल रहा है. और 18 बॉल में 63 ये हमारे नन्हे मुन्ने बच्चे मन के सच्चे पूरा वैकेशन को एंजॉय कर रहे हैं. एक समय था जब इस तरह के स्टेडियम टेनिस क्रिकेट में नहीं हुआ करते थे. आर्टिफिशियल स्टेडियम बनाया गया है और कल मनीष बता रहे थे लगभग 12 स्टैंड है और कहीं से भी आप मैच का मजा लीजिए. मेरे जैसा आदमी होगा तो हर रोज़ एक स्टैंड में बैठते बैठते पूरा 360 डिग्री व्यू का मजा लेके घर जाएगा,
क्योंकि आप सेल्फी भी ले सकते हैं, फोटो भी भेज सकते हैं, वीडियो भी ले सकते हैं, रील भी बना सकते हैं. बनाइए 26 पे 2. 18 बॉल 63ची गरज. PSPLचे आयोजन परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य मेट्रोमॅन नामदार प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा. राहुल जोनवाल यांच्या जाग्यावर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून कर्तव्यरक्षक. गोलंदाजी ट्रॅकवर याआधी एक षटक हाताळलाय कर्तव्याने. 10 धावा खर्च केल्या होत्या. नागपूर एक्सप्रेस. ओ इनसाइड आउटचा प्रयत्न. लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल पाडवला डीप एक्स्ट्रा कव्हर. कव्हरच्या मधोमध सीमा पार. रन 4 येत आहेत. हा चौकार येतोय. खड़क अटैक. इस तरह अटैक किया गेंद के ऊपर और देखते ही बनता हुआ ये स्ट्रोक बल्ले के जड़ से लगी और अच्छी बात ये थी कि गैप में खेला गया था. हर तीसरी बॉल पर चौका छक्का मारना पड़ेगा. उसकी शुरुआत यहाँ पर बहुत अच्छी की है सुमीत ने. स्कोर 2 विकेट के नुकसान पर 30. 17 गेंदे और मैच जीतने के लिए 59 रन. स्वातंत्र्याला मर्यादेचं भान असलं की पावलं बरोबर योग्य दिशेने पडतात. आज त्या स्वातंत्र्याच्या मर्यादा ओळखाव्या लागतील या लढतीमध्ये मध्य प्रदेश संघाला. 30ला 2, 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. फुलटॉस बॉल समोर खेळलाय. मिड ऑफ आतमध्ये आहे, त्यामुळे धाव होण्याच्या ज्या शक्यता होत्या त्या जागीच नाकारल्यात तेजस बोंद्रेने. आणखी एक डॉट बॉल. बालाजी, युवराज, शिवन्या 11 मध्य प्रदेश या टीमच्या अडचणी वाढतायत आणि आता कदाचित पिमरसाठी DRHची मागणी केली आहे. कमरेच्या वर हा बॉल आहे का हे आता TV अंपायर संजयजी भालेराव यांना चेक करायचं आहे. बॅटिंग टीमचा DRS. मी ITCSF बद्दल चर्चा करत होतो सर. महाराष्ट्र झोन, विदर्भ, मराठवाड्यातील खेळाडूंना चान्स देणारी ही टीम जी बनली आहे, ज्यामध्ये खानदेशचा परिसर सुद्धा येतो, किती महत्त्वाची गोष्ट आहे. इट्स अ फेअर बॉल. आणि याबद्दल तुमचं काय मत आहे? नहीं, क्रिकेट हर जिले से आएगा. महाराष्ट्र के जितने भी जिले हैं सब जिले से क्रिकेट आएगा. धीरे धीरे डिस्ट्रिक्ट लेवल से लेके स्टेट लेवल और स्टेट से नेशनल लेवल पर. यही ITCSF का कमिटमेंट है. आणि या निर्णयाचं स्वागत आहे. फुल टॉस बॉल समोर खेळलाय. अस्परबेग मिर्झा बॉलला अडवण्याचे प्रयत्न शर्तीचे आहेत आणि हो अडवलाय. टीम मॅन आहे, स्टंट मॅन आहे. रनआउटचा चान्स आहे आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट आहे. ज्या बॉलवर 4 धावा असू शकल्या असत्या, अस्पर मिर्झाने पाय टाकला, बॉल अडला, त्यानंतर बाकीचे खेळाडू गेले. रिलीफ फिल्डिंग पाहायला मिळाली आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट. अस्पर मिर्झा, अजिंक्य देशमुख आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात विकेट येते. इसके पहले कैच ले चुके हैं. सबसे अच्छी बात है उनकी प्रसंग अवधानता, यानी कि सही समय पर उन्हें पता चला मैं कैच नहीं ले सकता हूं. फुटबॉल के स्किल दिखाए, वहां पर बॉल को अंदर की तरफ भेज दिया और वहां पर रिले थ्रो के जरिए बॉल को पिकअप किया गया, थ्रो किया गया, थोड़ा सा हल्के में लिया और यहाँ पर अपना विकेट देने पर मजबूर कर दिया था. राहुल रानीपुरा आउट हो गए 4 बॉल में 5 बनाकर. असफर मिर्ज़ा की तारीफ करनी होगी. वंस अपॉन अ टाइम इन मुंबई में अजय देवगन का रोल सुल्तान मिर्ज़ा और उसके बाद लॉन टेनिस में सानिया मिर्ज़ा और फील्डिंग में असफर मिर्ज़ा. नक्कीच फील्डिंगमध्ये अकोला जिल्ह्यातील अकोटचा अस्पर मिर्झा. मागच्या 10-12 वर्षात या खेळाडूने कित्येक मैदानं गाजवली आहेत. विदर्भाच्या कित्येक टीमसाठी, महाराष्ट्राच्या अनेक टीमसाठी, विविध राज्यांमध्ये हा खेळाडू खेळला आहे. उजव्या हाताचे फलंदाज साहिल येत आहेत बॅटिंगसाठी. टीम बालाजी, युवराज, शिवन्या 11 मध्य प्रदेश टीमची अडचण आता वाढते. 15 बॉलमध्ये 58ची गरज आहे. काम कठीण होत चाललंय. पहिली विकेट 10 धावांवर, दुसरी विकेट 21 धावांवर, तिसरी विकेट 26 वर आली आणि आता चौथी विकेट. फुलर लेनचा बॉल हवेत खेळलाय. बॉल चाललाय आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवर धमाका येतोय. PSPL षटकार. कड़क बेधड़क मानो गोल्फ खेल रहे हैं. ये बॉल का स्वागत किया और ये स्ट्रोक की जरूरत थी सुमीत द्वारा. सब टीवी पर बहुत साल पहले एक सीरियल आता था, सुमीत है संभाल लेगा. मुझे लग रहा है ये सुमीत है, ये संभाल लेगा. जिस तरह वो उन्होंने 6 लगाया है, ऐलान जंग किया जा चुका है. अब स्कोर आगे बढ़ता हुआ 37 पर 3. षटकार. मॅच मध्ये लढायला आलो हेच सांगत असताना सुमित, साहिल आणि सुमित ही जोडी. 37 धावा मॅच ऑन केली आहे. इनसाइड आउट. व्हाट अ शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे विजय यादव. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाचा खेळाडू ज्याने झेल पकडला आणि बॅटर सुमितची इनिंग समाप्त होते. 37 धावांवर हा चौथा धक्का आणि कर्तव्य रक्षकच्या खात्यात
या मॅचमधली ही पहिली विकेट. शिव शक्ति नागपुर का टीम वर्क आप देखिए, बल्लेबाजी में पार्टनरशिप हुई, गेंदबाजी की पार्टनरशिप, विकेट लेते लेते अजिंक्य और कर्तव्य रक्षक, और फील्डिंग की पार्टनरशिप आप देखिए, एक से बढ़कर एक कैच. असफर मिर्जा ने हमें मुतासिर किया, उसके बाद अब विजय यादव को हमने फील्डिंग करते हुए देखा है. ओवरऑल अजिंक्य देशमुख बहुत अच्छे फील्डर के रूप में टीम का नेतृत्व कर रहे हैं. नियमित अंतराल पर विकेटें गिर रही है, पहला 10, दूसरा 21, तीसरा 26, चौथा 37. पार्टनरशिप हो नहीं पा रही है यहाँ पर युवराज बालाजी शिवन्य टीम के लिए, और 37 के योग पर गिरने वाला एक और बड़ा विकेट. सेट बॅटर खेळपट्टीवर थांबत नाही. असं नाही की मोठे फटके आले नाही आहेत. आदर्शने फटके लगावले, ऋषीने फटके लगावले, सुमितनेही मोठे फटके लगावले, परंतु सेट झाल्यानंतर फलंदाज बाद होत आहेत आणि त्याचमुळे बालाजी, युवराज, शिवन्य 11 मध्य प्रदेश या टीमच्या अडचणी वाढत आहेत. आणि ह्यात ज्या चुका करतायत समोरच्या टीमचे फलंदाज, ह्या चुका हेरण्याचं काम अर्थातच शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन 3 हा संघ करतोय. कर्तव्य रक्षक 21 धावा देत असताना एक विकेट त्याच्या खात्यात. पियुष आलेत बैटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. मध्य प्रदेश टीम, आपका एक्स्ट्रा खिलाड़ी 12th मैन यहाँ पर नहीं है, इसके लिए आपको पैनलाइज किया जा सकता है. फुल टॉस बॉल, पुन्हा एक चांगला ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला फील्डर उपस्थित, रनआउटचा चान्स, आणि हो कदाचित आणखी एक रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. तेच सांगतायत पंच. 131.2 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने हा बॉल टाकला होता कर्तव्य रक्षकने लोअर फुल टॉसवर. रनआउटच्या स्वरूपात विकेट. कम्युनिकेशनचा अभाव, कॉम्बिनेशनचा अभाव आणि यस नो वेट ही कॉलिंग खूप चुकीची पाहायला मिळते. या आधीच्या 2 बॉलवर 2 विकेट, अर्थातच रनआउटच्या 2 विकेट या षटकात आल्या. एक विकेट आली आहे. 37 ला 5, 4 षटक समाप्तीनंतर युवराज बालाजी शिवन्य 11 मध्य प्रदेश. बहुत बड़ा फ्रस्ट्रेशन, आपस की गलतफहमियां टीम के लिए कितना नुकसानदेह बनती है ये हमें पता चला. पहला विकेट 10 पर गिरा था, लेकिन आप देखें कि 4 और 5 ये विकेट जो है 37 पर गिरे. शॉट गलत नहीं था, पहला रन वहाँ पर तेज लेते समय खुद के ही कॉल पर वो रन आउट हुए, ये बड़े दुख की बात है. इन फ्रंट ऑफ द स्क्वायर जो कॉल है ये बैटर का रहता है, और बैटर खुद के कॉल पर खुद रन आउट होना, ये बात वहाँ पर हजम नहीं हो रही है. इम्पैक्ट प्लेयर एक्टिवेट किया गया है, आउट हो गए पीयूष कुशवाहा 0 पर. इम्पॅक्ट प्लेयर पंच अमरजी साठे. गोलंदाजीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील विजय यादव येत आहेत. अमर साठे यांची भूमिका महत्त्वाची आहे. खूप चांगली कामगिरी त्यांनी पंचांच्या भूमिकेत केली आहे. विजय यादव गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल विजय यादव प्रचंड वेगाने टाकलाय. सुरुवात डॉट बॉलनी या षटकाची करत असताना साहिल आणि साहिलची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसते. ॲज अ इम्पॅक्ट प्लेयर म्हणून साहिल मैदानाच्या आतमध्ये आलेत. साहिल खान, विजय यादव. पहिला बॉल प्रचंड वेगाने टाकला. चर्चेतला गोलंदाज आहे सध्या विदर्भामध्ये. समोर खेळण्याचा प्रयत्न, पेस जज करता आलेला नाहीये. बॉल हवेत होता, निर्जन स्थळी लँड होतोय. 1 रन. 123.4 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने हा बॉल टाकला. हा एक नवीन आविष्कार आहे मोनार्कच्या माध्यमातून किंवा टेनिस क्रिकेट जगतामध्ये. गोलंदाजीचा वेग, प्रत्येक बॉलचा वेग सुद्धा आता ओळखला जातोय. अच्छी बात यह है कि मोनार्क जो फीडबैक मिलता है उस पर काम करता है. आने वाले दिनों में ग्राफिक्स के अंदर और भी आमूलाग्र परिवर्तन उनकी टीम द्वारा कमिटमेंट है कि हम करके दिखाएंगे. शॉर्ट बॉल होता, पुलचा प्रयत्न, लीडिंग एज, शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक मागे जात असताना कॅच ड्रॉप झालाय. कर्तव्य रक्षक कडून झेल सुटतोय आणि लाईफलाईन जीवनदान मिळत असताना फलंदाजाला साहिलला लाईफलाईन मिळते. ॲक्शन रिप्ले बघा. पुल करण्याचा प्रयत्न, कंट्रोलमध्ये नव्हते, नजर हटवली बॉलवरून, त्यामुळे लीडिंग एज लागला आणि दूर राहिले बॉलपासून. फक्त हात समोर केले. 1 रन या बॉलवर येते. धावसंख्या 39 धावा, 39. 9 बॉलमध्ये 50. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ हे जिवंतपणाचं उदाहरण आहे. तेच करते महाराष्ट्र झोन 3 ही टीम. फुलर लेनचा बॉल, आणखी एक वेळ बीट करताना बॉल विकेट कीपर अजिंक्य देशमुख एडीच्या हातात चाललाय. 123.1 किलोमीटर प्रति घंटा, म्हणजे चांगल्या वेगाने गोलंदाजी करतायत विजय यादव. वेरिएशन गति में भी है और टप्पा और दिशा में भी कंट्रोल अच्छा रखा है विजय यादव ने. ओवरऑल फील्डिंग और बॉलिंग डिपार्टमेंट में
बहुत ज़बरदस्त काम हुआ है, पहले बल्लेबाजों ने काम किया और अब फील्डिंग और बॉलिंग साथ निभाती हुई. ऑफस्टम्पच्या खूप बाहेर टाकलेला हा बॉल, त्यामुळे पंच वाईट बॉलचा इशारा घोषित करत असताना अमरजी साठे. हाही 124च्या गतीने टाकलेला बॉल होता. धावसंख्या अवांतर धावेच्या मदतीने 40. विदर्भ मराठवाड्याचे खेळाडू, खानदेशचे खेळाडू, महाराष्ट्र झोन 3 या टीममध्ये इन ॲक्शन आपल्याला दिसतील. ज्या प्रकारे प्रत्येक परिसराचं क्रिकेट बदलते आहे, त्याच प्रकारे मी ज्या परिसरात वावरतो त्याही परिसराचं क्रिकेट थोडंसं बदलते आहे. ग्लॅमर त्याही परिसरात येते आणि ITC-SF मोठं योगदान आहे त्यामध्ये. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फटका फसलाय. हसनैन बॉलच्या खाली येत आहेत. विजय यादवच्या खात्यात विकेट आणि साहिल इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये बाद. 6वा धक्का टीम बालाजी युवराज शिवन्या 11 मध्य प्रदेश संघाला. अच्छी कैचिंग हसनैन द्वारा तीनों गेंदबाजों को विकेट मिला है, ये अच्छी बात है. अर्जुन ने 2 विकेट लिए, कर्तव्य ने 1 और विजय को पहला विकेट मिला है. 40 पे 6 मुकाबले की हवा निकाल कर रख दी है इस वक्त शिव शक्ति नागपुर ने. साहिल खान इम्पैक्ट प्लेयर के रूप में आए थे लेकिन इम्पैक्ट छोड़ नहीं पाए. लेकिन शिव शक्ति नागपुर समय की रेत पर गहरे निशान छोड़ने वाली टीम है. इस वक्त विदर्भ की जो 11 के 11 ज़िले हैं वो वाकई में इस वक्त खुश होंगे कि अब भारतीय टेनिस क्रिकेट में तूती बोलेगी विदर्भ के खिलाड़ियों की. और उसका जो आगाज़ है वो PSPL से हो चुका है. नक्कीच खूप चांगला निर्णय ITC-SF आणि महाराष्ट्र झोनच्या या तिसऱ्या टीमला या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करण्यात आलं. गौरव टोनी येत आहेत बॅटिंगसाठी आणि परफॉर्मन्स देते आता शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन 3 ही टीम. रिव्हर्सचा प्रयत्न, इम्प्रोमायझिंग स्ट्रोक, फ्लाय स्लिपच्या रिजनमध्ये फिल्डर उपस्थित आहे. डॉट बॉल विजय यादव, खूप चांगली गोलंदाजी. 120च्या वरच्या गतीनेच गोलंदाजी विजय यादवने या षटकामध्ये केली आहे. 3 धावा प्लस 1 विकेट. 5 षटक समाप्तीनंतर 40 गडी बाद. 6 बॉलमध्ये 49 करायचे आहेत आणि आता विदर्भ मराठवाड्यामध्ये जल्लोष सुरू झाला आहे, कारण पहिला सामना जिंकण्याच्या मार्गावर आहे शिवशक्ती नागपूर हा संघ. और अगर आप देखें, पहली पारी में 4 चौके, दूसरी पारी में 4 चौके, पहली पारी में 6 छक्के, दूसरी पारी में केवल 3 छक्के. उससे भी बड़ी बात, उन्होंने 6 विकेट खोए, यानी कि 6 ओवर के मैच में आपके 6 डॉट बॉल तो वही आ रहे हैं. 6 गेंदों में 49 रन चाहिए. और ओम, एक बार फिर से मुझे ऐसा लग रहा है 60-65 के आगे अगर स्कोर चला गया तो कल भी हमने देखा चेज होना मुश्किल था, आज भी वो ट्रेंड जारी रहेगी ऐसा मुझे लग रहा है. लेकिन पूरा श्रेय देना चाहूँगा अजिंक्य देशमुख, जिन्होंने कप्तान के रूप में अपनी टीम को आज लीड किया है और बहुत बड़े मील के पत्थर कायम किए कप्तान ने. और इसकी बदौलत एक भव्य विजय की तरफ, विजय नहीं बल्कि इसको दिग्विजय कहा जाएगा, ऐसा परफॉर्मेंस आज शिवशक्ति नागपुर महाराष्ट्र झोन 3 का रहा है. नितीन खरवाडे येत आहेत, चंद्रपूरचे गोलंदाज. पहिला बॉल अलॉंग दी कार्पेट, ऑन ड्राईव्ह. निहाल आहेत लॉंग ऑनच्या दिशेने. 1 रन या बॉलवर. आणि विदर्भ मराठवाड्याच्या खेळाडूंनी आज शिवशक्ती नागपूर टीमच्या माध्यमातून सांगितलंय की आगामी काळात आम्ही इतिहास वाचणार नाही तर इतिहास रचूही शकतो. हम इतिहास बनाएंगे, हम इतिहास बदलेंगे और साथ में वर्तमान जो है हम हमारा करके दिखाएंगे. 41 ला 6, 5.1 चेंडूच्या समाप्तीनंतर राऊंड विकेटने नितीन. आणखी एक लोअर फुल टॉस बॉल. याही बॉलवर वेग पाहायला मिळाला, चांगली फिल्डिंग निहालची पाहायला मिळते. 129.6 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने हा बॉल टाकलाय. कर्तव्यानंतर सर्वात जास्त वेगाने गोलंदाजी करतायत नितीन. 42 धावा, 6 गडी बाद. PSPLचं हे पहिलं पर्व. स्टेट वाईजचे संघ इन ॲक्शन दिसत आहेत. अक्रॉस द लाईन पुन्हा एक वेळ बॅट स्वाईप करत असताना इन फ्रंट द स्क्वेअर डीप मिड विकेटच्या दिशेने हा फटका खेळलाय. 127च्या गतीने बॉल टाकलाय. धावसंख्या 43 धावा धावफलकावर सहजतेने विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना टीम शिवशक्ती नागपूर, ऑरेंज सिटी नागपूर, विदर्भ रिजनचे खेळाडू, मराठवाड्याचे खेळाडू, खानदेशचे खेळाडू, मीरा भाईंदर मुंबईमध्ये येतात. PSPLच्या पहिल्याच पर्वात पहिल्याच मॅचमध्ये विजयाच्या दिशेने जात आहेत. सरळ बॅटने आणखी एक वेळ बॉल हवेत खेळला. लॉंग ऑनकडे 1च रन मिळेल. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या 4 बॉलवर 4 सिंगल. 2 बॉल बाकी आहेत आणि विजयापासून फक्त 2 बॉल आता दूर आहे संघ शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन 3. 44 ला 6, 89 धावांचं लक्ष्य होतं. टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतला होता मध्य प्रदेशने.
एक मोठी धावसंख्या चेस करायची होती आणि त्यामध्ये डाव गडगडला असं म्हणायला हरकत नाही एमपीचा. यावेळी लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, फटका फसलाय. मागच्या बाजूला जात असताना तेजस बोंद्रे काय कॅच पकडलाय. कधी सोप्या नसतात त्या कॅच. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 30 यार्ड वर्तुळाच्या आतमधून डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंतचा अंतर गाठत हा झेल पकडलाय तेजसने. एक्स्ट्रा ऑर्डिनरी कैच. पीछे की तरफ जाते जाते बॉल के ऊपर नजर रखी, दोनों हाथों को फैलाया और आते हुए कैच का स्वागत किया. देखिए तेजस बोंद्रे अगर ये कैच नहीं भी लेते तो टीम के कप्तानों ने कुछ कहने वाले नहीं थे क्योंकि मैच सेफ हो गया है. लेकिन अच्छे खिलाड़ी की यही निशानी है कि मैं अगले मैच की प्रैक्टिस इस वक्त कर रहा हूँ और बढ़िया कैच लेकर खुशी का इजहार. शिव शक्ति नागपुर अभी ये मैच को जीत चुकी है. ये केवल कागज पर लिखा जाना बाकी है प्राजक्ता देसाई द्वारा. और अब यहाँ पर 44 पे 7, 1 बॉल 45. नेक्स्ट मॅच मध्ये तेलंगणा संघ इन ॲक्शन असेल. कॅप्टन सय्यद सलमान यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल आपल्याला हरियाणा अँड पंजाब. रोहित चंदीगड यांच्या नेतृत्वाखाली ही टीम खेळेल. आणि तेलंगणाचे खेळाडू सुद्धा खूप चांगलं क्रिकेट, रेड बॉलचं क्रिकेट चांगलं खेळतात, हेवी बॉलचं क्रिकेट चांगलं खेळतात. आव्हान असणार आहे हरियाणा पंजाबचं. आणि तेलंगणा टीम सुद्धा अशा स्पर्धांमध्ये डेब्यू करताना दिसते. काल छत्तीसगड झारखंड टीमचा डेब्यू झाला, त्यामुळे दूरदृष्टी पाहायला मिळते. पीएसपीएलच्या पहिल्या पर्वात जितेंद्र जयस्वाल आलेत आणि जितेंद्रने हा बॉल फेकलाय मैदानाच्या बाहेर. जितेंद्रने या बॉलवर षटकार खेचलाय परंतु सामना जिंकलाय. पहिल्याच मॅच मध्ये विजय संपादन करत असताना शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन 3 जो पहिल्याच वेळी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करतोय आणि पहिल्याच वेळी सांगितलंय की आता आम्हीही सेट आहोत, आम्ही तयार आहोत. जितेंद्रने ठोकलेला हा षटकार परंतु विजयी सुरुवात श्री गणेशा केलाय. विदर्भ आणि मराठवाड्याच्या बाहेर येऊन मुंबईच्या मीरा भाईंदर नेताजी सुभाषचंद्र बोस या मैदानावर पीएसपीएलच्या पहिल्या पर्वाच्या माध्यमातून शिवशक्ती नागपूर या संघाने विजयी सुरुवात केली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील प्रेक्षकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 38 धावांनी शिवशक्ती नागपूर संघाचा हा मोठा विजय. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये कधीही हा मोठा विजय असू शकतो. खूप चांगली गोलंदाजी अजिंक्य देशमुखची. कर्तव्य रक्षक विजय, नितीन खरवाडे. बॅटिंगमध्ये अभि चव्हाण, अजिंक्य देशमुख एडी, अज्जू देशमुख, तेजस बोंद्रे. दुसऱ्या डावात बालाजी, युवराज, शिवन्य 11. आदर्श 5 बॉल 10 धावा. स्टार्ट चांगला मिळाला होता परंतु अजिंक्यने ती विकेट प्राप्त केली. अस्पर यांनी झेल पकडला. ऋषी पंडित 7 बॉल 10. याही खेळाडूला स्टार्ट मिळाला परंतु स्टार्ट कन्वर्ट करू शकले नाहीत एका मोठ्या स्कोरमध्ये. अजिंक्यची विकेट, कर्तव्याचा झेल. त्यानंतर राहुल रनआउटच्या स्वरूपात बाद झाले 5 धावांवर. विजय यादव झेल पकडला सुमितचा. कर्तव्याच्या खात्यात विकेट आहे. सुमित 7 बॉलमध्ये 12. साहिल 5 बॉलमध्ये 3 रन. त्यानंतर पियुष 0 धाव. साहिल 1 धाव, 2 धावा गौरव टोनी. आणि जितेंद्र जयस्वाल पहिल्याच बॉलवर षटकार ठोकून नाबाद राहिले. एकच एक्स्ट्रा आली आहे. पहिल्या डावात 10 एक्स्ट्रा आल्या होत्या. अजिंक्य लीडिंग फ्रॉम द फ्रंट, 2 ओवर 16 रन 2 विकेट. कर्तव्य 2 ओवर 21 रन 1 विकेट. विजय यादव 1 ओवर 3 रन 1 विकेट और नितिन 1 ओवर 10 रन 1 विकेट. चारों गेंदबाजों को विकेट मिले. फॉलो विकेट 10, 21, 26, 37, 37, 40, 44 गुच्छों में विकेटें गई है. और जैसा आपने सही कहा कि केवल 1 एक्स्ट्रा रन और यहाँ पर शिव शक्ति नागपुर ये टीम ने बता दिया कि शक्ति में ही भक्ति में. और ये मैच समरी आपके सामने रखते हुए हमें खुशी हो रही है. 38 रन की भव्य विजय के साथ पहला मुकाबला जीतने में कामयाब रही है शर्मा जी की टीम शिव शक्ति नागपुर. चलेंगे अब प्लेयर ऑफ द मैच अवार्ड के लिए, जहाँ पर हमारी एंकरिंग टीम तैयार है. और जब दूसरे मैच की शुरुआत होगी तो आपके सामने मुखातिब होंगे खास हमारे मित्र राजा बाबू जो खास झारखंड से हमारे साथ उपस्थित हुए हैं, और कुणाल दाते जिनको आप पसंद करते आ रहे हैं और जिनकी आवाज़ आपने T20 वर्ल्ड कप में और इसके अलावा IPL के लिए जियो के ऊपर आपने उनको सुना, अल्टीमेट खो खो में आपने उनको सुना. आइए उनको हम अब इनवाइट करते हैं. धन्यवाद.